नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क्स फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नाही का पॉलिटी जे राज्य पूर्वपरीक्षा झाला आपला कंबाईंडचा प्री 2024चा, त्यामधल्या आपण पॉलिटीचे जे 15 क्वेश्चन आलेले आहे त्याचा नेमका अप्रोच काय होता ते पाहू. PIQ किती रिपीट होता ते सुद्धा सांगू आणि नेमकं आहे का नाही यासंबंधीची जे अदर माहिती आहे ज्याला आपण PIQ ॲनालिसिस म्हणतो ते सुद्धा पाहू, जेणेकरून याशिवाय जर इतर प्रश्न बनला ते सुद्धा तुमचा सॉल्व आले पाहिजे. तर नक्कीच नाही का बघा, आजचा व्हिडिओ तुमचा फायदा होईल. तर आता पहिला प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नाही का घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची राज्यसभेतील जागा वाटपाबाबत तरतूद केलेली आहे असा प्रश्न आहे आपल्याला. हा प्रश्न बराचदा रिपीट आहे, मी सोर्ससुद्धा टाकलेला आहे याचा, तुम्ही बघून घ्या. परंतु आता आपण काय करू माहीत आहे का, आपण पहिले हे तर सर्वांनाच माहीत आहे 4थी अनुसूची आहे, परंतु आपण आता पहिल्या अनुसूचीपासून 12 अनुसूच्या सुद्धा पाहून घेऊ, जेणेकरून तुमचा अनुसूची हा टॉपिक कधी चुकणार नाही. तर लक्षात ठेव जा, मूळ घटनेत किती अनुसूच्या होत्या तर 8 होत्या, हे लक्षात ठेव जा. मूळ राज्यघटनेत 8 अनुसूच्या होत्या आणि ते 12 अनुसूच्या कशा झाल्या, कोणत्या घटना दुरुस्ती झाल्या ते सुद्धा पाहू. शॉर्टमध्ये जर आपण लक्षात ठेवलं, जे 9वी होती समजा 9वी अनुसूची आपण पाहणारच आहोत, हे ते कधी ॲड करण्यात आली तर पहिली घटना दुरुस्तीनं, हे लक्षात ठेवजा. पहिली घटना दुरुस्ती 1951 च्या यानं ॲड करण्यात आली. 10वी घटना दुरुस्ती जी आहे ते 52व्या घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आली. हे पक्षांतर बंदीसंबंधी आपण पाहू. त्यानंतर 11वी तर तुम्हाला माहीत आहे 73वी घटनासंबंधी आहे आणि 12वीसुद्धा 74वी घटना दुरुस्ती, म्हणजे हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था या संबंधी आहे. इतकं लक्षात ठेवा, म्हणजे आपण डिटेल पाहिल्यावर तुम्हाला ते कळणारच आहे. मूळ राज्यघटनेत किती अनुसूच्या होता जर असा प्रश्न आला तर लक्षात ठेव जा 8 होत्या, त्यानंतर 4 वाढण्यात आले, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण काय पाहू, पहिल्या अनुसूचीपासून पाहू. पहिल्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे लक्षात ठेव जा. इथं फक्त मी पहिला नंबर लिहितो, अनुसूची समजून घ्या जा. पहिल्या अनुसूचीत म्हटलेलं आपला राज्याची नावे, किती घटक राज्य आहे आणि किती राज्य आहे, समजा किती राज्याची नावे व राज्य किती आहे यासंबंधी म्हटलेलं आहे. मग त्याला आपण म्हणतो काय यांच्या पॉलिटीमध्ये घटक राज्याची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र, किंवा आपण आत्ता म्हणू शकतो की किती राज्य, आता 28 राज्य आहे ना, केंद्रशासित प्रदेश किती आहे 8 आहे, हे लक्षात ठेवजा. हे असं दिलेलं आहे, म्हणजे राज्याची नावे व राज्यक्षेत्रासंबंधी माहिती कुठे दिलेली आहे तर 1 मध्ये, हे तुमच्या लक्षात आलं असं. त्यानंतर याच्यासंबंधी कलम कोणतं संबंधित आहे माहीत आहे का, कलम 1 ते 4 माहीत आहे ना, संघराज्यासंबंधी कलम 1 ते 4 भाग 1, हे सुद्धा लक्षात ठेवा, पेपरमध्ये आलेले आहे. कलम 1 मध्ये यांच्या व्याख्या दिलेल्या आहे. संघराज्य म्हणजे काय, राज्याचे भारतात राज्याचा संघ हे संघराज्य शब्द न वापरता राज्याचा संघ वापरले जाते. हे बऱ्याच गोष्टी आहे, मग आपण त्या प्रश्नात पाहू, फक्त इथं थोडक्यात माहिती पाहू. तर कलम 1 ते 4 मध्ये आणि भाग 1 अनुसूची 1. त्यानंतर अनुसूची 2 बघा, अनुसूची 2 जे आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, जे महत्त्वाचे जे व्यक्ती आहे जवळपास 7-8 आहे त्यांचे वेतन भत्त्यासंबंधी आहे. फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा, वेतन भत्ते व त्यांचे विशेषाधिकार यासंबंधी कोणत्या वेतन लक्षात ठेवायचा, वेतन भत्त्या तुम्हाला ते लक्षात ठेवता येते. मग यामध्ये नाही का वेतन भत्ते कोणाकोणाचे आहे ते मी तुम्हाला तोंडी सांगतो. जसं बघा, राष्ट्रपती राज्यपालाची वेतन भेटते, राष्ट्रपती राज्यपाल हे लक्षात ठेवजा 21. त्यानंतर काय लक्षात ठेवू शकता तुम्ही, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा आणि विधान परिषद, हे तर माहीत आहे आपल्याला 4. हे 2 यांचे बिन वेतन भत्ते कोण ठरवते, यांनीच. पण यांचे कोणते, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, उपसभापती यांच्या जी वेतन भत्ते याच्यातच ठरवले जाते. किती झाले आपले, जवळपास 6 झाले. आता राहिले कोणते बघा, एक कॅग आहे ज्याला आपण नियंत्रक, महालेखा व नियंत्रक परीक्षक म्हणतो, याचे सुद्धा वेतन भत्ते याच्यात दिलेले आहे. आणि एक आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश, हे लक्षात ठेवा, यांचे वेतन भत्ते याच्यात दिलेले आहे. आणि आयोग काय विचारते, अनुसूचित 2 मध्ये नाही का कोणाची वेतन भत्त्याची तरतूद दिलेली नाही आहे तर लक्षात ठेवा, याच्यात महान्यायवादी दिलेलं नाही आहे. महान्यायवादी बाकीचे नावं राहते,
महान्यायाधीशाची तरतूद दिलेली नाही. PIQ पाहून घ्या तुम्ही अनुसूच्यावरच्या, तेव्हा क्लिअर होईल. महान्यायाधीचं वेतन यांनी नाही ठरवत असते. कोण ठरवत असते? तर राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असते वेतन भत्ते त्याचं. त्यामुळे आपण हे चूक करू शकतो. महान्यायाधीश असो, महाधिवक्ता असो, त्यांचा राष्ट्रपती आणि राज्यपाल म्हणजे सर्व राज्यपाल म्हणजे राज्यात महाधिवक्ता असते तिथं राज्यपालच करते सर्व काम, म्हणजे सर्व त्यांच्या हातात असते. आणि महाधिवक्ता राष्ट्रपती संबंधी असते. तर लक्षात ठेवा, हे तुम्हाला समजलं असेल. आता काय पाहू आपण? तिसरी अनुसूची. हे सफिशियंट आहे इतकं तुम्हाला, याच्यावर प्रश्नसुद्धा सॉल्व होईल. पण पाठ पाहिजे ना, माहिती पाठ पाहिजे. 3 नंबरला काय सांगता येईल? यांचे शपथ व प्रतिज्ञा नमुने आहे. शपथ व प्रतिज्ञा यांचे नमुने दिले आहे. आपण काय करायचं? वेतन पहिले घेतलं मग नंतर शपथ घेतली. तर उलट आहे थोडा, लक्षात ठेवा. पहिले काय घेतलं? वेतन, मग नंतर शपथ. हे लक्षात ठेवा. हे क्रम चुकू नाही द्यायचा. नाही तर शपथ प्रतिज्ञा एकाच वेळी लक्षात ठेवा. प्रतिज्ञा शपथ थ आहे ना, हे थ शपथमध्ये त्याला तच वाचायचं, म्हणजे त वरून 3 निघून जाते तुमचं. लक्षात ठेवा. शपथ किंवा प्रतिज्ञामध्ये त आहे 3 निघून जाते, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होत नाही वेतन पहिले येते का नाही. याच्यात वेतन भत्ते कोणाचे दिलेले आहे ते तुम्हाला मी सांगू शकतो, सांगितलेलं आहे. आता शपथ पाहूच्या शपथेचा नमुना कोण कोण आहे. तर तुम्ही काय करा, बाकीच्या गोष्टी लक्षात पेक्षा याच्यात राष्ट्रपती, राज्यपाल आणि उपराष्ट्रपती या तिघांचा नाही का याच्यात उल्लेख नाही. शपथ यांच्यासाठी स्वतंत्र कलम आहे. असा प्रश्न विचारू शकते की बा तिसऱ्या अनुसूचित कोणाचा उल्लेख नाही आहे किंवा कोणत्या शपथेचा उल्लेख नाही आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती, कारण की यांचा सेपरेट कलमात उल्लेख आहे. बाकीच्या गोष्टी इथं टाकायच्या. जसं की याच्यात काय काय येते मी तुम्हाला सांगतो तोंडी. जसं आपण म्हणू शकतो संसद सदस्य येते, त्यानंतर राज्य विधिमंडळाचे सदस्य येते, त्यानंतर राज्याचे मंत्री, ते सब मंत्री असो, केंद्रीय मंत्री असो, संसदेला उभे असलेले उमेदवार, राज्य विधिमंडळात उभे असलेले उमेदवार, म्हणजे पूर्ण राजकीय घटनेवाली ते व्यक्ती येते. त्यानंतर राज्य विधिमंडळाचे सदस्य, त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कॅग, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, इतकी यामध्ये वेतन भत्ते येते यांचीवाली. तर म्हणून आपण काय करू शकतो, वेतन भत्ते आणि शपथ कोणाची येत नाही याच्यात बघा, महान्यायाधीशाचा उल्लेख नाही याच्यात. हे एक लक्षात ठेवा, कारण की ते राष्ट्रपती राज्यपाल ठरवते सर्व. फक्त याच्यात 3 व्यक्तीचा उल्लेख नाही आहे शपथ प्रतिज्ञाचा. यांचा स्वतंत्र आहे राष्ट्रपती, त्यानंतर कोण उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. बाकी तुम्ही एलिमिनेशन करून उत्तर लिहू शकता. त्यानंतर आपण चौथं बघू. 4 मध्ये आता प्रश्न आलेला आहे राज्यसभेतील नाही का जागा वाटप. जागा वाटप आलं राज्यसभेतील, ते कुठे असू शकते, राज्यात किंवा केंद्रात. मग इथं म्हणते ना राज्य केंद्र राज्यसभेतील जागा. आपल्याला कीवर्ड काय, राज्यसभेतील जागा, बरोबर आहे. म्हणून इथे 4 मध्ये येते. हे तुम्ही लक्षात घ्या. याला पाठच करायचा, राज्यसभेतील जागा वाटप. त्यानंतर आता 5वं पाहू आपण. पाचवी अनुसूची आपल्याला बरंच कन्फ्युजन करू शकते. हे आहे अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातीचे प्रशासन. प्रशासन शब्द येईल इथं, अनुसूचित क्षेत्रे आणि प्रशासन शब्द येईल. हे लक्षात ठेवा. यामध्ये नाही का 4 राज्य वगळता नाही का अनुसूचित क्षेत्रे घोषित करण्याचा अधिकार आहे. एक लक्षात ठेवा, याच्यात 4 राज्य सोडून आहे. अनुसूचित क्षेत्र कोण घोषित करत असते, तर राष्ट्रपती करत असते. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे. अनुसूचित क्षेत्र कोण गोष्टी करत, राष्ट्रपती. त्यानंतर याच्यात कोणते 4 राज्य येत नाही, तर लक्षात ठेवा आसाम. हे पाठ करायचे. 6व्या अनुसूचित येते हे 4 राज्य, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा. लक्षात ठेवा, हे 4 राज्य सोडून 5 येत नाही आहे 5व्या अनुसूचित. हे लक्षात ठेवा. हे सोडून जे अनुसूचित क्षेत्र कोण घोषित करते, तर करते ते आपला राष्ट्रपती करते. लक्षात ठेवा. आणि हे मेगा ATM म्हणायचं. काय म्हणायचं, मेघा ATM. मेघा म्हणजे मेघालय, ए म्हणजे आसाम, टी म्हणजे त्रिपुरा आणि एफ म्हणजे मिझोराम. हे लक्षात ठेवा, मेगा ATM. तुम्ही ते तुमच्यानुसार पाहू शकता. आणखी काही जर तुमची ट्रिक्स वेगळी असेल तर. आणि हे कलम 244(1) मध्येच आहे. लक्षात ठेवा, हे कलम 244(1) मध्ये आहे. कोणती, 5वी अनुसूची. आणि 6वी अनुसूची आहे ती 244(2) संबंधी आहे. हे लक्षात ठेवायचं असं, कारण की बघा ना
आपल्याला लक्षात राहिलं तर खूपच चांगलं आहे. जर आयोगानं घेतला ते, बाकी तर रिपीटच क्वेश्चन आहे ना, त्यामुळे इथे लक्षात ठेवजा. 6वी अनुसूची लक्षात ठेवजा 21. यामध्ये नाही का आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी आहे. उल्लेख काय? आदिवासी क्षेत्रे, आदिवासी क्षेत्रेचे प्रशासन. वर काय? अनुसूचित क्षेत्राचं प्रशासन. हे कीवर्ड लक्षात ठेवायचं. आता कन्फ्युजन, प्रशासन कॉमन आहे, फक्त आदिवासी आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये फरक आहे. याच्यामध्ये काय येते मग? हे 4 राज्य जे वर बोललो आपण, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा, या 4 राज्यासंबंधी तरतुदी आहे याच्यात, हे दिलेलं आहे. आणि हे कलम कितीमध्ये आहे लक्षात ठेवजा? 244(2) संबंधी आहे. 244(1) मध्ये 5वी अनुसूची हे, आणि कलम 275(1) मध्ये सुद्धा याच्यात काही तरतुदी आहे, लक्षात ठेवजा. परंतु तुम्ही तुमच्या सोयीस्करनुसार असं लक्षात ठेवलं तरी चालते. आता आपण पाहू पुढची अनुसूची, जेणेकरून तुमचा अनुसूच्या टॉपिक यानंतर कव्हरच झाला पाहिजे, चुकलाच नाही पाहिजे. 7वी अनुसूची खूपच महत्त्वाची आहे आणि याच्यावर बरेच प्रश्न आपल्याला आलेले आहे. सातवी अनुसूची बघा. केंद्र व राज्य अधिकाऱ्यांची विभागणी संबंधी. अधिकारांची विभागणी, कीवर्ड लक्षात ठेवायचा. अधिकारांची विभागणी. अधिकारांची विभागणी म्हटलं म्हणजे अधिकार म्हणजे काय? अधिकारांची विभागणी 3 सूचित करायची: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. यालाच आपण म्हणतो अधिकाराचं विभाजन केलेलं आहे. केंद्राला कोणते अधिकार आहे, राज्याला कोणते आणि दोघात कोणते आहे, हे असं म्हणून आपण याला म्हणतो अधिकारांची विभागणी. यामध्ये 3 सूच्या येतात. कोणत्या? केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. लक्षात ठेवजा. तुम्हाला असं विचारू शकते केंद्र राज्य सूच्या कुठे दिलेली आहे, तर ते सुद्धा हेच होय. नाही तर अधिकार विभागणी आलं, सूची आलं तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. आणि हे कलम कोणत्या संबंधी आहे? 246 मध्ये दिलेल्या सूच्या, हे लक्षात ठेवजा. फक्त लिहून ठेवा, आलं तर खूपच छान. इतर स्टुडंटसमोर तुम्ही राहायचा नक्कीच, असं जर राहिलं कलमावर. बाकी आपल्याला हे असलं पाहिजे की बा ओल्ट येतच आहे रिपीट, पण जर नवीन बनला तरीसुद्धा सॉल्व झाला पाहिजे ना. त्यानंतर 8वी अनुसूची तर सर्वांनाच माहीत आहे. 8वी अनुसूची भाषेसंबंधी आहे. भाषा, मूळ राज्यघटनेत आपण 8वी अनुसूची डिटेल्स घेऊ. 8वी अनुसूची कशा संबंधी आहे? तर भाषा, बरोबर आहे. त्यानंतर मूळ राज्यघटनेत किती भाषा होत्या असा प्रश्न आला. मूळ घटनेत किती भाषा होत्या? तर 14. हे सर्वांनाच माहीत आहे. आणि सध्या किती आहे? 22, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये कोणती भाषा येत नाही? तर इंग्रजी येत नाही. लिहून ठेवा, इंग्रजी नाही आहे याच्यात. कन्फ्युजन व्हायचं नाही. आता आपल्याला काय विचारलेलं ते प्रश्न माहीत आहे का? की बा जे नंतरच्या जे 15वी भाषा झाली, 15वी त्यानंतर ते बाकीच्या 22 भाषापर्यंत 8 भाषा वाढल्या ना, त्याचा क्रम म्हणजे कधी घटना दुरुस्ती झाली याच्यावर प्रश्न विचारते. तर आपण ते नाही का पाहू आता, म्हणजे जेणेकरून नाही का याच्यावरचे बरेच क्वेश्चन आहे. फक्त तुम्ही नाही का 21,000 नाही का 21,000चा सोर्स पाहायचा. त्यानंतर आता 15वी भाषा कोणती झाली आपल्याला माहीत आहे. 15वी भाषा सिंधी. कोणत्या घटना दुरुस्तीने झाली? 21वी, बरोबर आहे. कधी झाली? डेट सहित पाहिजे प्रश्न आहे 1967. त्यानंतर जे तीन ॲड झाल्यानंतर 16, 17, 18 हे असं काही लिहू नका. 16, 17, 18 कधी झाली? हे 3 भाषा समजा. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. याला कोकणी वाचायचं. मग ट्रिक सांगतो. कोकणी, मणिपुरी, नेपाळी. याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची? कोकणी, मणिपुरी, नेपाळी हे कोणत्या घटना दुरुस्तीनं आहे? तर 71वी. हे लक्षात ठेवा. आणि कधी झाली? 1992. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तर त्यानंतर 4 भाषा वाढल्या. कोणत्या? 4. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली हे 4 भाषा वाढल्या. पाठ करा. बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली.
हे लक्षात ठेव जा. हे कोणत्या घटनादुरुस्तीनं बघा, या 21 आणि 71ची जर तुम्ही बेरीज केली तर किती येते? 92. म्हणजे 92 घटनादुरुस्ती कधी झाली? 2003ले. हे सर्व पाठच पाहिजे ना, 2003 या 2003 हे पाठ पाहिजे ना इयरसहित. आणि घटनादुरुस्ती याच्यात काहीच जमत नाही, कारण की त्याने खालीवरी करत असते, पर्यायामध्ये क्रॉस करत असते आणि आपल्याला कन्फ्युजन करते. इतकं जरी तुम्ही सफिशियंट जर लक्षात ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होईल, हे नक्कीच आहे. तुम्ही फक्त 21,000ची जोड द्यायची याला. त्यानंतर आपण दुसरी नवी अनुसूची पाहू आता. नवी अनुसूची कशा संधी आहे? जमीन सुधारणा कायदे. किती घटनादुरुस्तीने ॲड झाली हे नवी? तर पहिली घटनादुरुस्ती. पहिली घटनादुरुस्ती 1951ची. डायरेक्ट विचारते नवी अनुसूची कधी ॲड करण्यात आली? तर पहिल्या घटनादुरुस्तीने 1951मध्ये. बस इतकंच लक्षात ठेवा, बाकी याच्यात पडू नका. कलम 31B संबंधी आहे ही. जास्त डिटेल्स आपल्याला येत नाही इकडं, त्यामुळे करायची काही गरज नाही आहे. बस तितकं जरी सफिशियंट केलं ना तुम्ही तरी होऊन जाते. तुम्ही 10वी घटनादुरुस्ती, 10वी परिशिष्ट लक्षात ठेव जा. हे पक्षांतर बंदी कायदा संबंधी आहे. पक्षांतर बंदी कायदा. इतकं लक्षात ठेवा. आणि ॲड कधी झालं तर 52वी घटनादुरुस्ती कधीची आहे? 1985 सहित पाठ करा. पक्षांतर बंदी कायदा म्हणजे हे जे पक्ष फुटत नसते का, तर त्यावर मर्यादा आणण्यासाठी होती हे. आणि या संबंधी नाही काय घटनादुरुस्ती आहे 91वी घटनादुरुस्ती, जी आहे 2003ची आहे वाटते. बघून घ्यायचा एकदा. हे सुद्धा पक्षांतर बंदी संबंधी. आपण 10वी घटना ॲड कधी झाली तर 52वी घटनादुरुस्ती. आणि 91वी घटनादुरुस्ती 2003ची आहे. 2 पक्षांतर बंदी संबंधी आहे. आणि एक लक्षात ठेवा, 52वी घटनादुरुस्तीनं काय होतं माहीत आहे का? जे पक्ष असते ना, राजकीय पक्ष, त्यामध्ये जर 103 सदस्य जर दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर ते ग्राह्य धरत होते. परंतु 91वी घटनादुरुस्तीनं काय केलं? ते स्ट्रॉंग केली, म्हणजे 203 सदस्य पाहिजे असं स्ट्रॉंग केली. त्यामुळे हे घटनादुरुस्ती आहे. आणि इथं मंत्र्याची संख्यासुद्धा मर्यादित करण्यात आली आहे. आपल्याला माहीत आहे 91वी घटनादुरुस्ती 2003नुसार मंत्र्याची संख्या किती असली पाहिजे हे आपण पाहिलेले आहे. 15%पेक्षा जास्त असणार नाही. जर राज्यात असेल मुख्यमंत्री सहित 12पेक्षा जास्त सदस्य असणार नाही, किंवा 15%पेक्षा जास्त असणार नाही, असं आपल्याला तिथं सांगितलं. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे 91वी घटनादुरुस्ती. हे तुम्ही पाहून घ्या. 91वी घटनादुरुस्ती काढा, समजून जाईल तुम्हाला. त्यानंतर आपल्याला पक्षांतरच्या कारणावरून जर अपात्रता कोण घोषित करत असते? पक्षांतरच्या कारणावरून. पक्षांतर शब्दाला बाय तर पीठासीन अधिकारी जे असते ना, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, त्याला आपण पीठासीन अधिकारी म्हणतो. जे 23 अध्यक्ष असते त्यांना तर कोण ठरवत असते? तर पीठासीन अधिकारी. तुम्हाला पीठासीन अधिकारी शब्द येईल किंवा असं विचारी, लोकसभेच्या बाबतीत नाही का सदस्याच्या पक्षांतर बंदीच्या कारण अपात्रता कोण ठरवते? तर लोकसभेचा सभापती. आणि जर राज्यसभेच्या बाबतीत राज्याचा सभापती, विधानसभेचा, विधान परिषदचा असेल तर विधान परिषदचा सभापती. हे असं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला इतक्या गोष्टी सफिशियंट आहे. आता पाहू आपण 11वी घटनादुरुस्ती. 11वी घटनादुरुस्ती सर्वांनाच माहीत आहे. पंचायती संबंधी आहे. अधिकार, पंचायत अधिकार, जबाबदाऱ्या आणि त्यांचे प्राधिकार अशी संबंधी आहे. पंचायतीचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या संबंधी कोणती घटनादुरुस्ती आहे? तर 11वी आहे यांच्या संबंधी. म्हणजे पंचायत म्हणजे काय? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यामध्ये ग्रामपंचायत, ग्रामसभा, पंचायत समिती आणि झडपी येते, हे यांना म्हणतो. आणि कोणत्या कलमात आहे सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला पंचायतीचे अधिकार, जबाबदाऱ्या कोणत्या कलमात आहे? ते 243 जी मध्ये आहे. जी लक्षात ठेवजा. आणि यामध्ये 29 कार्य आहे. लक्षात ठेवजा किती. याच्यावर सुद्धा 29 कार्यावर प्रश्न आहे. डिटेलमध्ये सुद्धा आलेला आहे. तर 29 कार्य आपण पाहायचे आहे. आपल्याला नंतर पाहू आपण. जर झालं तर तुम्ही 29 कार्य पाहून घ्यायचे. किशोर लवटीमधून प्रश्न आलेला आहे तेव्हाच पाहायचं. प्रश्न आहे प्रीचेस आहे 2-4 आणि मेन्सले सुद्धा आलेला आहे. 21,000 मध्ये पाहायचं. आणि त्याच वेळेस आहे का
त्या 29 कार्यापैकी नाही का जे आपल्याला वाटते की बाई ग्रामीण भागातले जनरली लक्षात राहते ते लक्षात ठेवायचे नाही, जे तुम्हाला कन्फ्युजन करते 4-5 नावं ते फक्त लिहून घ्यायचे आणि पाठ करायचे आणि तेच आयोग विचारणार आहे. हे आपल्याला 18 कार्य आहे आपल्याला कुठं माहीत आहे का, ते 74 मध्ये पाहू. 73 घटना प्रश्नालय आपण डिटेल घेऊ आपण, पण हे लक्षात ठेवा 243G. आता आपण पाहू 12वी अनुसूची जे नगरपालिका संबंधी आहे, नगरपालिकेचे अधिकार. 12वी नगरपालिकेचे अधिकार, प्राधिकार व जबाबदारी. हेच आहे नाव, फक्त इथं नगरपालिका आहे तिथं पंचायत आहे. नगरपालिकामध्ये काय येते, नगर परिषद, नगरपंचायत, मनपा हे येते याच्यात. याच्यात किती हे कोणते याच्यात कलम आहे 243W. आपण वाचायचं GW. जी कुठे येते 73 मध्ये, तर W कुठे येईल तर 74 मध्ये. एकूण कार्य किती आहे इथं 18 आहे, लक्षात ठेवायचं 18 कार्य. तिथे 29 कार्य आहे, इतकं सफिशियंट आहे. आपण हे ज्यावेळेस आता प्रश्न आहेच्या सेंटेन्समध्ये 73 तेव्हा आपण डिटेल घेऊया. अशा पद्धतीने उत्तर तुम्हाला कळलं असेल, ॲनालिसिससुद्धा कळलं असेल. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला नाही का कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला संविधानिक दर्जा दिला, म्हणजे घटनात्मक दर्जा दिला. आता आपण आत्ताच वाचली ना 73 घटना दुरुस्ती कशा संबंधी आहे, पंचायत राज संबंधी आहे. मग पंचायत राजमध्ये ग्रामसभा येते, तर म्हणजे उत्तर 73. नगरपालिका काऊन नाही, 74 संबंधी आहे. हे तुम्हाला इथं कळलं असेल. आता का 61वी घटना दुरुस्ती माहीत आहे का तुम्हाला, कधीची 1989ची आहे. तारीखसुद्धा लक्षात ठेवा, 1990ला लागू आहे. हे आहे आपलं मतदाचे वय जे होतं 21 पहिले ते 18 वर्ष करण्यात आलं, हे लक्षात ठेवायचं. 61वी घटना दुरुस्ती आहे, लक्षात ठेवा. आणि 71वी आत्ताच पाहिली आपण. 21वी, 71वी आणि 92वी ही भाषा संबंधी आहे ना. कोणती भाषा, ते 3 ॲड करा ना, कोकणी, मणिपुरी, नेपाळी. हे लक्षात ठेवा. म्हणजे एवढा पर्याय असला पाहिजे. बाकीच्या गोष्टी पाठ असल्याने आपल्याला माहीत आहे 71वी काऊन नाही आहे, 61वी काऊन नाही आहे, इतकं पाठांतर पाहिजे PIQचं. त्यामुळेच मी म्हटलं जास्त न करता पर्यायाचा अभ्यास करणं, नवीन कोणतं क्वेश्चन ते पाहणं, 21,000ची जोड देणं, म्हणजे पाठ असल्यानं आपण डायरेक्ट काढू शकतो. जर आपल्याला एक उदाहरणार्थ तिथे नवीन आलं समजा घटना दुरुस्ती, ते माहीत नाही उदाहरणार्थ. समजा आता 89वी आली उदाहरणार्थ म्हणता, ते आपल्याला माहीत नाही, परंतु बाकीचं माहीत राहते 61वी कशी समजा 71वी, 73वी, असं आपण काय करतो एलिमिनेशन. त्यामुळे म्हणतो एखादी गोष्ट पाठ असली ना आपण लवकर जाऊ शकतो, हेच लक्षात ठेवा इथं. त्यानंतर येतं आपण आता काय पाहू माहीत आहे का, याच्यावरचं नाही का डिटेल पाहू. क्वेश्चन पाहू आपण. आपल्याला विचारलं होतं की कोणत्या, त्यानंतर आपण 73वी आणि 74ची कंपॅरिझन करू आपण. 73वी, 74वी हे कधीची घटना दुरुस्ती आहे, 1992ची. हे कधीची आहे, 1992ची. लागू कधी झाली लक्षात ठेवा, लागू असंच लिहिजा तुम्ही. हे लागू झाली होती 24 एप्रिल 1993ला. हे कधी लागू झाली होती, 1 जून 1993ला. तारीख वेगळी आहे यांची. आणि 24 एप्रिल दिवशी काय, राष्ट्रीय पंचायत राज दिन. लक्षात तुम्ही लिहून घ्या, राष्ट्रीय पंचायत राज दिन. याच्यावरसुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर काय म्हणू शकतो, भाग कितव्यात आहे, हे भाग 9 मध्ये आहे. हे कोणत्या भागमध्ये आहे, भाग 9A मध्ये आहे. त्यानंतर काय सांगता येईल, परिशिष्ट कोणत्या ॲड केलं, ज्याला आपण अनुसूची म्हणतो. इथं 11वी ॲड केली परिशिष्ट, इकडं 12वी केली. इथं विषय किती आहे, ज्याला आपण कार्यसुद्धा म्हणतो. इथे 29 कार्य आहे. हां, इथं तुम्ही लिहून घ्या इकडं कार्य. इथं कार्य लक्षात ठेवा, कार्य किंवा याला आपण विषय म्हणतो. इथे 29 कार्य आहे, इथे किती 18 कार्य आहे. आणि हे पंचायत राजेचे अधिकार जबाबदाऱ्या किती कलमात आहे, 243G पाहिलं आपण. इथं W मध्ये काय, कार्य, अधिकार, प्राधिकार. याच्यावर प्रश्न आहे, जेव्हा 21,000 मध्ये पाहिसान तुम्ही तो मला कळणार आहे. प्राधिकार, अधिकार, नगरपालिकेचे, पंचायत कोणत्या याच्यात दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न काय विचारू शकते, त्यानं हे जे आहे हे 73व्या घटना दुरुस्तीला एकूण किती राज्यांनी मान्यता दिली होती, तर 17 राज्यांनी. हे काही महत्त्वाचं नाही आहे, 17 राज्यांनी याला मान्यता दिली होती. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता हे झालं आपल्या 73व्या घटना दुरुस्तीबद्दल नाही का.
त्यानंतर लक्षात ठेवा हे कोणत्या कलमात आहेत असा जर प्रश्न आला तुम्हाला, कोणत्या कलमात आहेत 243 मध्ये आहे, 243 ए ते ओ मध्ये. लक्षात ठेवा 243 ए ते 243 ओ हे कशा संबंधी आहे 73वी. आणि समोरचं जे कलम आहे 243 पी ते झेड जी, 243 झेड जी हे तुम्हाला कशा संबंधी आहे तर नगरपालिका संबंधी आहे. इतकं तुम्हाला सफिशियंट आहे माहिती, हे लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमधील दुवा कोण आहे, मेन्सला प्रश्न आलेला आहे. तर जिल्हा नियोजन समिती. लक्षात ठेवा जिल्हा नियोजन समिती हे 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये दुवा आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असते तर पालकमंत्री असते. लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असते आणि सचिव जे असते तर कलेक्टर असते, जिल्हाधिकारी. हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न आलेला आहे. नंतर पाहू आपण. आता थोडं 73वी घटना दुरुस्तीमध्ये आपण काय पाहू माहीत आहे का. त्यानंतर बघा थोडी माहिती पाहू आपण. तुम्हाला विचारलं पंचायत राज स्वीकारणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर पंचायत राज स्वीकारणारे हा पंचायत राज. पहिलं राज्य कोणतं आहे तर नागौर राजस्थान. हा लक्षात ठेवा पंचायत राज स्वीकारणारे हे इथं उद्घाटन झालं होतं 2 ऑक्टोबर 1959ला. लक्षात ठेवा. आणि कोणी केलं होतं तर पंडित नेहरूंनी उद्घाटन केलं होतं. आणि पंचायत राजसुद्धा नाव कोणी दिलं तर पंडित नेहरूंनी दिलं. लक्षात ठेवा पंचायत राज नाव कोणी दिलं हे पंडित नेहरूंनी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र किती होतं राज्य पंचायत राज स्वीकारणार तर 9वे होते. लक्षात ठेवा हे कन्फ्युजन नको होऊ, प्रश्न विचारू शकते. दुसरे होते कोण माहिती आहे का, आंध्र प्रदेश राज्य होतं दुसरं स्वीकारणारं. त्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल असा प्रश्न नका करू कन्फ्युजन. 73व्या घटना दुरुस्तीचा उल्लेख आला. 73वी घटना दुरुस्ती लागू करणारे पहिलं राज्य जर विचारलं तर मध्य प्रदेश आहे. लक्षात ठेवा याच्यावर कन्फ्युजन होऊ नका. पंचायत राजमध्ये 73वी घटना दुरुस्ती लागू करणारे पहिलं राज्य मध्य प्रदेश. बऱ्याचदा आलेला आहे याच्यात महाराष्ट्र पहिला नाहीच आहे कायच्यातच. तर पहिला आहे पंचायत राजमध्ये जर उल्लेख आला तर राजस्थान, आणि 73वीचा उल्लेख आला तर आपला मध्य प्रदेश आहे. हे लक्षात ठेवा याच्यात तुम्ही कन्फ्युजन होऊ नका. आता आपण पाहू 73वी घटना दुरुस्तीच्या कलम पाहू. शॉर्टमध्ये मोठा व्हिडिओ बनणार आहे परंतु तुमचं फायदा होईल कारण की डिटेल काय वाचायचं ते सुद्धा कळणार आहे. तर लक्षात ठेवा आपण आता जे कलम देऊन आहे आपल्याला 73व्या घटना दुरुस्तीमध्ये ते पाहू आपण. तर सर्वप्रथम पाहू 243 जे कलम आहे त्यामध्ये व्याख्या दिलेली आहे. हे लक्षात ठेवा कशाची व्याख्या आहे तर ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि मध्यम पातळी. तुम्ही लक्षात ठेवा मध्यम पातळी म्हणजे पंचायत संस्था यांची व्याख्या दिली आहे. फक्त मी कीवर्ड सांगतो, माहिती फक्त तोंडी कारण की मोठा व्हिडिओ होऊ शकते. 243 ए मध्ये काय आहे ग्रामसभा. त्यानंतर आपल्याला काय सांगते 243 ग्रामसभेचा कार्यकाल हे ते तुम्हाला दिलेलं आहे. ग्रामसभेसाठी निवडणूक होत नसते. लक्षात ठेवा निवडणूक होत नसते ग्रामसभेसाठी. ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत असते, याच्यासाठी निवडणूक होत नाही. त्यानंतर याचा कार्यकाल कसा असते माहीत आहे का, ग्रामपंचायतीच्या कार्यकाला एवढा फिक्स नसते. असं 5 वर्ष नाही सांगता येत. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कार्य इतका जेवढा वेळ ग्रामपंचायत राहील त्यावेळेस. ग्रामसभा किती होत असते वर्षातून तर 4. लक्षात ठेवा ज्यावेळेस ग्रामसभावर प्रश्न आला आणि डिटेल्स आपण घेण्याचा प्रयत्न करू. आता फक्त आपण कलम पाहू. 243 बी मध्ये काय आहे तर पंचायतीची स्थापना. पंचायतीची स्थापना, ग्रामसभेची स्थापना असं लक्षात ठेवायचं. पहिली व्याख्या येईन कोणती, मग ग्रामसभा आलं, मग ग्रामसभेची स्थापना, मग येईन रचना. हे 4 मध्ये रचना सी मध्ये. म्हणजे एकामागं कोणती गोष्ट विचारू शकते तुम्हाला लक्षात राहील. रचना पहिले स्थापना होईल. पहिले आपण काय करत असतो लक्षात का ठेवायचं, पहिले व्याख्या करावं लागेल आपल्याला कोण कोण आहे. मग त्यानंतर आपल्याला समजलं की ग्रामसभेची व्याख्या केलेली आहे, मग ग्रामसभा येईल. त्यानंतर काही त्यांची स्थापना येईल, पंचायतीची स्थापना. मग स्थापने झाल्यावर आपल्याला पाहावं लागेल ना किती सदस्य आहे काय, त्याची रचना पाहावं लागेल. रचना केल्यावर असं कळणार की बा आरक्षणचा इश्यू आहे, रिझर्वेशन, तर मग आरक्षण द्यावं लागेल. हे कशात डी मध्ये 243 डी मध्ये आरक्षण. मग असंही तर यामध्ये मग आरक्षणावर बऱ्याच तरतुदी आपल्याला. महिलांसाठी आरक्षण किती आहे, SC ST साठी लोकसंख्या प्रमाणात आरक्षण आहे. महिलांना किती आहे सध्या आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% आहे.
73व्या घटनादुरुस्तीने किती होतं तर 33% होतं. हा लक्षात ठेवता, फरक नका लक्षात घेऊ. तुम्हाला 73चा उल्लेख आला तर त्या 33%, आणि जर सध्या विचारलं तर 50%. आणि 50% आरक्षण देणारं पहिलं राज्य कोण होतं तर बिहार होतं. यासंबंधी 110वी घटनादुरुस्ती वाटते, या लक्षात ठेवता. आता आपण पाहू समोरचं कलम. हे असंच लक्षात ठेवायचं, पहिले काय झालं असं त्यावेळेस लक्षात राहते. त्यानंतर येते 243, हे कॉमन आहे. 243 ई मध्ये काय आहे ते माहिती आहे का, इयर म्हणायचं. याला आपण वाचायचं इयर, असे मराठीत आपण इंग्लिशमध्ये वाय म्हणतो, परंतु इयर वाचायचं. ई म्हणजे इयर म्हणजे कालावधी येईन याच्यात, म्हणजे यांच्यात कालावधी दिलेला आहे तुम्हाला. पंचायतीचा भाग किती असला पाहिजे ते पाहू. जसं की बा ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती असतो 5 वर्ष असते, माहीत आहे ना. तसं ग्रामसभेचा कार्यकाल किती असतो तर ग्रामपंचायतीच्या कार्यालया इतका असतो. त्यानंतर येईन एफ 243 एफ म्हणजे काय माहीत आहे का, अपात्रता. याला इंग्लिशमध्ये वाचायचं फेल म्हणतो ना आपण, याला फेल म्हणायचं, म्हणजे डायरेक्ट आपण कीवर्डून सुद्धा जाऊ शकतो. सदस्याबाद काय अपात्रता दिली आहे एफ. त्यानंतर जी मध्ये तर पाहिलंच आपण, जी मध्ये पंचायतीचे अधिकार जबाबदाऱ्या प्राधिकार, याच्यावर सुद्धा बरेच रिपीट आहे. इथं जसं जी आहे 74 मध्ये काय आहे, 74 मध्ये डब्ल्यू आहे, GW असं वाचायचं. पंचायतीचे अधिकार जबाबदार प्राधिकार, तिथे येईन फक्त कीवर्ड नगरपालिका. हे तुमचं झालं असेल. प्राधिकार, अधिकार व जबाबदाऱ्या, याच्यात 29 कार्य दिलेली आहे ना, हेच होते. त्यानंतर इकडे 18 कार्य आहे, EFG. आता एच आहे आपल्यापाशी. जी झालं आपलं. आता एच पहा, दोनशे 243 एच मध्ये काय, पंचायतीला कर लावण्याचा अधिकार आहे. कर, पंचायतीला कर लावण्याचा अधिकार हे एच मध्ये आहे. हाय टॅक्स म्हणायचं, काय म्हणायचं, हाय टॅक्स म्हणून निघून जाईल. एच वरून हाय टॅक्स. एच आय तर महत्त्वाचा आहे, कारण की आय मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, वित्त आयोग महत्त्वाचा आहे. हा वित्त आयोग 243 आय. आणि इकडे काय आहे ते 74 मध्ये वाय. याला एकाशीच वाचायचं, आय वाय, म्हणजे आय कायच्या 3 73, वाय इन 74 मध्ये, म्हणजे कन्फ्युजन दूर होते आपला. आणि वित्त आयोग डिटेल वाचा, कारण की यांना काय असते माहीत आहे का, निवड उत्पन्नाचे वितरण करण्याचा अधिकार, कर शुल्क व फियाचे निर्धारण करण्याचा अधिकार, सहाय्यक अनुदान देण्याचा अधिकार पंचायतींना, हे दिलेले आहे. आणि राज्याचा वित्त आयोगासंबंधी कलम आहे 243 आय आणि 74 मध्ये आहे वाय. आणि केंद्रामध्ये आहे कलम 280 नुसार वित्त आयोग स्थापन करते राष्ट्रपती. इथं कोण करते वित्त आयोग स्थापन, राज्यपाल. हे लक्षात ठेवा. हे तुम्ही डिटेलमध्ये तुम्ही लुसेड याच्यातून करायला पाहिजे. आपला किशोर लवटीचे सरांचं जे बुक आहे ना पंचायत राज, तितकं जरी सफिशियंट आहे. वित्त आयोगमध्ये आपल्याला आयोग डिटेल विचारते थोडंफार जाऊन. तर वित्त आयोगाचा अध्यक्षाची निवड कोण करते ते याच्यावर प्रश्न विचारते आयोग. त्यांना पदावरून कोण. त्यानंतर वित्त आयोग लक्षात ठेवता, याच्या कलमावर सुद्धा प्रश्न आहे. आणि वित्त आयोग तुम्ही नाही का लवटीमधून वाचून घ्या, जेणेकरून नाही का तुम्हाला नक्कीच नाही का हेल्पफुल ठरणार आहे. आता आपण पाहू दुसरे कलम त्यानंतरचे. दोनशे 243 जे मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, पंचायतीचे लेखांचे लेखापरीक्षण. लेख्यांचे लेखापरीक्षण कोणाचे, पंचायतीचे लेखापरीक्षण. हा लेखापरीक्षण कायच्या दिलेले आहे याच्यामध्ये. आता आणि तुम्ही असं लक्षात ठेवा 243 जे आहे आपल्याला कलम, ज्यामध्ये नाही का जी पासून लक्षात ठेवा, GHIJK. तर लक्षात ठेवा 243 जी मध्ये काय, पंचायतीचे अधिकार प्राधिकार जबाबदारी आहे ना. त्यानंतर एच मध्ये आहे टॅक्स, कर लावण्याचा अधिकार, इथे आय मध्ये वित्त आयोग, जे मध्ये काय लेखापरीक्षण, आणि के मध्ये राज्य निवडणूक आयोग आहे. हे वेगळं लक्षात ठेवा. आपण लक्षात ठेवा पंचायतीनं अधिकार दिला कर लावण्याचा, कोणाले, वित्त आयोगाले. असं लक्षात ठेवायचं, पंचायतीनं अधिकार दिला कर लावण्याचा वित्त आयोगाले. मग वित्त आयोगाला अधिकार दिला,
परंतु वित्त आयोगानं जे अधिकार वापरला ते योग्य होता का नाही याचं लेखापरीक्षण कोण करीन ते महत्त्वाचं आहे ना. म्हणून ते लेखापरीक्षण लक्षात ठेवायचं. पहिली अधिकार देईन, मग कर लावण्याचा अधिकार दिला, मग कर लावण्याचा अधिकार वित्त आयोगाला दिला, मग वित्त आयोगाचं काय लेखापरीक्षण कोण करीन तर राज्य निवडणूक आयोग. असं लक्षात ठेवा. म्हणजे हे तुमचं निघून जाते. हे एकानुसार एकामागं एक राहते आणि जोड्याला सुद्धा आलं तर आपल्याला सिक्वेन्स माहीत राहते बा एकमेकांतर काय ते विसरण्याचं कारण नाही आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे आपल्याला बरेच, तुम्हाला लक्षातच येईल. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग फार महत्त्वाचा आहे. 243 के मध्ये दिलेला आहे आणि तिकडं काय दिलेलं आहे आपल्याला के झेडे. म्हणजे इकडे 74 घटना दुरुस्तीमध्ये 243 झेडे हे एकसाथच पाठ करायचं. इथं जसा वित्त आयोग वाय के झेडे म्हणजे 243 के मध्ये 73 घटना दुरुस्तीनुसार, 243 झेडेमध्ये 74 घटना दुरुस्ती. राज्य निवडणूक आयोगाची नियुक्ती कोण करते तर राज्यपाल. यांचे जे पदाच्या सेवा शर्तीची कोण ठरवते राज्यपाल. परंतु राज्य निवडणूक आयोगांना जर प्रश्न पदावरून दूर कसे केले जाते तर ते केले जाते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. आणि हे कोण करते माहीत आहे का राष्ट्रपती करत असते तर राज्यपाल करत नसते. लक्षात ठेवा. इथं आयोगाने प्रश्न विचारला PIQ जर पाहिला तुम्हाला समजली राज्य निवडणूक आयुक्तांना बा कोणाच्या समान काढले जाते पदावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशात. आणि उच्च न्यायालय न्यायाधीशात आपण यानं काढत असतो माहीत आहे का संसद काढत असते विशेष बहुमतानं. हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे हा अधिकार राष्ट्रपतीला आहे, राज्यपालाला नाही आहे. फक्त नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपाल आहे, काढण्याचा अधिकार नाही आहे. हे तुम्ही पाहून घे जा. कायच्यामध्ये 21,000 मधून तुम्हाला नक्कीच कवर होईल. झेडेपर्यंत आपण आलेलो आहोत आता आपण निवडणूक आयोगपर्यंत. आता समोरचे कलम पाहू आपण. हे असंच नाही का ग्रुप करायचे लक्षात राहते वेळेवर. आता 243 यल आहे. यलमध्ये काय LMNO असंच पाठ करायचं. हे ग्रुप बनवून टाकायचा. इथं काय दिलेलं आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला लागू आहे म्हणते. केंद्रशासित प्रदेशाला लागू असणे कोणती 73 घटना दुरुस्ती यासंबंधी तरतूद दिलेली आहे. यामध्ये राष्ट्रपती आदेशावर बदल केला जाते पण तो असाच विचारते केंद्र लागू असणे लागू नसणे. इथे यम आहे. यममध्ये काय दिलेलं आहे माहीत आहे का ठराविक क्षेत्रांना 73 घटना दुरुस्ती लागू नसणे. पहिल्या याच्यात काय लागू असणे इथं लागू नसणे लक्षात ठेवा. यनमध्ये दिलेले आहे सध्या जे विद्यमान कायदे आहे पंचायत अस्तित्वात आहे ते तसेच राहणे. विद्यमान कायदे अस्तित्वात राहणे हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही. ओ महत्त्वाचं आहे. यामध्ये काय निवडणूक संदर्भात नाही का काही विवाद निर्माण झाला ना न्यायालयाच्या हस्तक्षेपास बंदी आहे. याच्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आहे. न्यायालय हस्तक्षेपास बंदी ओ मध्ये बंदी दिली आहे न्यायालयावर बंदी. हे पाठ पाहिजे ना बऱ्याचदा रिपीट आहे. म्हणून 21,000 मध्ये जर तुम्ही 73 घटना दुरुस्ती पाहिली तुमचा निकाल क्लिअर होईल. याच्यावर प्रश्न आलेले आहे. आता आपण काय पाहू हे कुठं लागू नाही याच्यावर प्रश्न आहे ते पाहून घेऊ म्हणजे जेणेकरून तुमचं 73 घटना दुरुस्ती हे सर्व कव्हर होऊन जाईल. तुम्हाला डायरेक्ट येईन 73 घटना दुरुस्ती कुठं लागू नाही तर हे कोणत्या कलमात आहे तुम्हाला समजलं असेल की कलम 243 M याच्यासुद्धा आलेला आहे 243 M. तर लक्षात ठेवा जे अनुसूचित क्षेत्रे आणि जनजाती क्षेत्रे आहे जे आपण वाचलं 5वी अनुसूचित त्यांना लागू नाही. अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे म्हणजे जमाती क्षेत्र यांना लागू नाही. त्यानंतर कोणाला लागू नाही आहे मिमेना लक्षात ठेवा मिमेनाला लागू नाही. हे कोणते राज्य आहे मग मिझोराम मेघालय आणि नागालँड हे लिहून घ्यायचा. मिमेना मिझोराम मेघालय नागालँडला लागू नाही आहे. त्यानंतर मणिपूर पहाडी क्षेत्राला लागू नाही आहे. मणिपूर पहाडी क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद असते ना तिथं मणिपूर पहाडी क्षेत्रातील झेडपीला लागू नाही आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमधील नाही का लिहिजा तुम्ही पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग गुरखा पहाडी क्षेत्राला सुद्धा लागू नाही आहे. मी साऊंडवर लक्ष ठेवता तुम्ही लिहून घ्यायचा म्हणजे पहा कोणाला लागू नाही अनुसूचित जनजाती क्षेत्र मिझोराम मेघालय नागालँड ज्याची ट्रिक्स आहे मिमिनाला लागू नाही. मणिपूर पहाडी क्षेत्र त्यानंतर दार्जिलिंग पहाडी क्षेत्र यांना लागू नाही आहे. हे तुम्ही इतकं लक्षात ठेवू का. याच्यावर तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल. 74 घटना दुरुस्तीमध्ये सुद्धा नाही का हेच तरतुदी आहे.
फक्त तिथं नाही का मणिपूर राज्याचा उल्लेख येत नाही, लक्षात ठेवा. 74 मध्ये फक्त मणिपूर राज्याचा उल्लेख येत नाही, बाकी येत्या. आणि 74वी घटना दुरुस्ती नाही का, हेच सिक्वेन्स आहे. थोडंसं तुम्ही पाहून घ्यायचा, कारण की कलमाच्या जे कलम आपण वाचले ना, स्थापना पहिले ते रचना, हे असं सर्व ठराविकच आहे, फक्त कलम चेंज आहे. तुम्ही फक्त किशोर लोटीमधून पाहून घ्या आणि एका जागी कंपॅरिझन करून लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला फरक, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. आता आपण काय पाहू माहीत आहे का, काही जे 73 74मध्ये महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं ते पाहू. जसं की बा जिल्हा नियोजन समिती आहे एक 74मध्ये, जिल्हा नियोजन समिती कोणत्या ह्याच्यात कलमात आहे, 243 ZD मध्ये. इथं 243चा उल्लेख करायचा, 243 ZD. महानगर नियोजन समिती आहे, महानगर नियोजन समिती 243 ZE मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहिलं होतं वित्त आयोग पाहिला होता ना, 243 IY म्हणायचं, हे लेखाचीच वाचायचं IY, कारण की 200 I जर आलं तर 73वी, Y आला तर 74वी. त्यानंतर निवडणूक आयोग आहे, राज्य निवडणूक आयोग, हे कायच्यात येते, KZA. हे KZA म्हणजे काय, हे 73वी, हे 74वी, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला म्हटलं जाते किंवा न्यायालयास हस्तक्षेपास बंदी आहे ना, तिकडेही आहे न्यायालय हस्तक्षेपास बंदी, तिकडं O मध्ये येते. तिकडं कायच्यात येते सांगा बरं, सर्वात शेवटचं कलम कोणता आहे, 243 ZG मध्ये येते, 2OZG, म्हणजे हे न्यायालय हस्तक्षेप. तुम्ही ज्यावेळेस PIQ पाहिलं ना, तर तुम्हाला समजेल की किती इम्पॉर्टंट माहिती आहे. आणि आपण ते म्हटलं ना, याच्यात महत्त्वाचं काय माहीत आहे का, 73वी घटना दुरुस्ती कुठे लागू नाही आहे, तुम्हाला सांगितलं ना. 74वी कुठे लागू नाही आहे, 74वी लक्षात ठेवायचं, अनुसूचित क्षेत्रे जमाती क्षेत्राला लागू नाही आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमधील नाही का दार्जिलिंग क्षेत्र, जे गुरखा पहाडी क्षेत्र आहे, त्याला लागू नाही आहे. इथं मणिपूरचा उल्लेख नाही आहे, लक्षात ठेवा. याच्यावरची तुम्ही PIQ बघा, नक्कीच तुमचे सॉल्व्ह होईल, बराच मोठा व्हिडिओ होईल. आणि जर ज्यावेळेस 74 घटना झाली त्यावेळेस आपण डिटेल घेऊ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय संसद व विधान विचारात घ्या. पहिलं सेंटेन्स, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद एकसदनी होती, हे बरोबर आहे, कारण की स्वातंत्र्य तात्पुरती संसद जी स्थापन झाली होती एकसदनी होती. त्यानंतर ती कायमस्वरूपी झाली होती ती द्विसदनी होती, विधान बरोबर आहे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकेच्या सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. आता तुम्ही सांगा, आपण इतर देशाची राज्यघटना वाचतो का, तर नाही, तर मग त्याला चूक कसं धरायचं, आपण इतर देश वाचणारच नाही, हे विधान काय करायचं, बरोबरच गृहीत धरायचं, चुकीचं करायचं नाही. अमेरिकेच्या सिनेटचा सदस्य कार्यकाळ हा 6 वर्ष आहे, राज्यसभेचा सुद्धा आहे. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, विसर्जन होत नाही, पण सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा आहे. मला वाटते 103 सदस्य निवृत्त होत असते दर 2 वर्षांनी. एकदा बघून घ्या काय विसर्जन कधी होते, तर बस इतकं सफिशियंट आहे. याच्यामध्ये डाटा वाढवायचं काम नाही, परंतु इतर देशाचा जर उल्लेख आला त्याला बरोबरच धरायचा, कारण की आपण इतर देशाची राज्यघटना वाचत नाही. आयोगाला ते सुद्धा अपेक्षित आहे किंवा तुम्ही त्याला कसं पाहता. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, हे बघा आताच बघितला, राज्यघटनेतील अनुच्छेदामध्ये नाही का संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी व्याख्या दिलेली आहे. आता व्याख्या तर बघा की सोपा विचारायला आहे, कर्मावर आहे. तुम्हाला तर माहीत आहे 73वी घटना दुरुस्ती कशा संबंधी आहे, 243 संबंधीच, आणि 74वी 243 ती कलम चेंज आहे, म्हणून याची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या कधी आहे, 243 मध्ये व्याख्या दिलेली आहे ना, 243. त्यामुळे हे द्यायचं, हे राहील, बाकीचं तर काही विषयच नाही आहे. इथं फक्त 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती पाहून घ्यायची, जे मी तुम्हाला डिटेल्स सांगितली आहे. त्यानंतर बघा याचं उत्तर माहीत आहे 1 नंबर, आत्ताच आपण घेतलं डिटेल्समध्ये. बघा आत्ताच आपण भाषेवर बोललो होतो, भाषेवर सुद्धा अनुसूचीवर, ते सुद्धा प्रश्न इथं सॉल्व्ह होईल तुमचा, सोपा कॅटेगरीतला आहे. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहे का, विधान बरोबर आहे. मूळ राज्यघटनेमध्ये किती होत्या, 14, आताच पाहिली. त्याच्यामध्ये इंग्रजी येते का, नाही येत. त्यापैकी कोकणी, नेपाळी या भाषांचा समावेश 92 घटना दुरुस्ती 2003 नुसार झाला. आता तुम्हाला माहीत आहे 3च घटना दुरुस्ती, 71वी, 92वी, 71वी झाली 1967, 1992 आणि 2003. याची जर बेरीज केली तर 92 येते, 2003ची आहे. इथं सिंधी भाषा ॲड केली, इथं कोकणी, मणिपुरी, नेपाळी, इथं बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली, लक्षात ठेवा. आता इथं कोकणी, नेपाळी केलेली आहे, मणिपुरी एक ॲड होते आणखी, लक्षात ठेवा. इथं पाहू 71वी घटना दुरुस्ती, बरोबर आहे. हे 71वी घटना 1992ची, तेव्हा बरोबर असतं. किंवा इथं पाहतो बोडो, डोंगरी, मैथिली, संताली 92 घटना 2003 नुसार, हे विधान बरोबर आहे. म्हणजे आपल्याला
PIQ विचारत आहे, फक्त चूक होत आहे. म्हणून जर तुम्हाला कन्फ्युजन नसलं पर्यायामध्ये म्हणजे PIQवर, तर तुम्हाला नक्कीच सॉल्व होते. ह्या सुद्धा सोपा कॅटेगरीतला आहे, चुकाले पाहिजे नाही आहे. 8व्या अनुसूचित आहे. आपण पाहिलं आहे मागच्या प्रश्नामध्ये, हे पाहून घ्यायचं. विधान काय राहील? ए बरोबर आहे, बी चूक आहे, म्हणजे उत्तर फक्त ए राहील. आणि हे PIQ रिपीट आहे म्हणून म्हणतो. हे जर तुमचे प्रश्न चुकत असेल अशी सोपे आहे, तर आपल्याला PIQ आपण व्यवस्थित करत नाही हे लक्षात ठेवा. तिथंच थांबायचं आणि PIQ चांगले करायचे. जर तुम्हाला जर PIQ कशी ॲनालिसिस करायची यासंबंधी जर माहिती नसेल, तर नक्कीच नाही का मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही पाहून घ्या. नवीन ॲस्पिरंटसाठी तर खूपच हेल्पफुल आहे ते व्हिडिओ. तर आपण आता क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे, सरळच येते आणि बऱ्याचदा रिपीटसुद्धा आहे. तर ग्रामपंचायती संघटन भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या आहे? कलम 40मध्ये आहे. कलम 40मध्ये मार्गदर्शक तत्वासंबंधी आहे. याच्यावर बरेच प्रश्न आलेले आपल्याला. त्यानंतर हे लक्षात ठेवजा, मूलभूत हक्क जे आहे एक भाग 3मध्ये आहे आणि मार्गदर्शक तत्वे भाग 4मध्ये आहे. आणि मूलभूत कर्तव्य म्हटलं भाग 4A आहे, हे लक्षात ठेवजा. त्यानंतर मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे आणि मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नाही आहे, लक्षात ठेवजा. याच्यावर प्रश्न आलेले आहे. त्यानंतर काय सांगता येईल, याच्यावर बरेच प्रश्न आहेत. जर PIQ जरी तुम्ही पाहिले ना तर रिपीटच येणार आहे. आपण याच्यातले काही आणि जे मार्गदर्शक तत्वे आहे ते आपण नाही का आयर्लंडकडून घेतलेली आहे. 19 हे वाली लक्षात ठेवजा, आयरिश आयलँड घटना. त्यानंतर काय लक्षात ठेवू शकतो, 1935चा जो कायदा आहे यामध्ये त्यानंतर बघा काही महत्त्वाचे कलम पाहू आपण. जसे की बा आपल्याला हे माहीत आहे, कलम 39 आहे. कलम 39 आहे, मोफत समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य. याच्यावर बरेच प्रश्न आपल्याला. त्यानंतर कलम 40 आत्ताच घेतलं. कलम 41 लक्षात ठेवा, कामाचा व शिक्षणाचा अधिकार यामध्ये दिलेला आहे. कलम 41 मध्ये काय आपल्याला एक योजना होती बघा, किंवा कामाचा अधिकार सर्वप्रथम राज्यघटनेने कोणत्या योजनेत सांगितला, तर त्या रोजगार हमी योजना हे आलेलं आहे आपल्याला. 2 वेळा रिपीट मी योजना जी दारिद्र्य निर्मूलन योजना आहे त्यामध्ये नक्कीच घेतला. 42 मध्ये काय म्हटलेलं आहे माहीत आहे का, कामाची नाही का न्याय व मानवीय स्थिती व प्रसूतीविषयक सहाय्य हे लक्षात ठेवजा. याच्यावर प्रश्न आहे, प्रसूतीविषयक सहाय्य स्त्रियांसाठी आहे नाही, प्रसूतीविषयक सहाय्याची तरतुदी 42 मध्ये आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्यसुद्धा आहे, महिलांचा उणेपणा आणणारा प्रथेचा त्याग करणे, प्रसूती सहाय्य हे मूलभूत कर्तव्य हे आहे, मार्गदर्शक तत्वे आहे, लक्षात ठेवजा. त्यानंतर आपण काय महत्त्वाचेच घेऊ. 43 मध्ये कामाचा निर्वाह वेतन म्हणजे उदरनिर्वाहाचा अधिकार. 43 हे लक्षात ठेवजा, उद्योगधंद्यात नाही का 43 या उद्योगधंद्यात व्यवस्थापनात कामाच्या सहभागाचा अधिकार. हे तुम्हाला माहीत आहे, 42च्या घटनेवर ॲड करण्यात आला होता हे. त्यानंतर काही आणखी महत्त्वाचे काही कलम पाहू आपण. तुम्हाला माहीत आहे कलम 44 समान नागरी संहिता हे उदारमतवादी तत्व आहे, लक्षात ठेवा. उदारमतवादी हे प्रश्न विचारते आपल्याला बऱ्याचदा. कलम 45 सर्वच माहीत आहे 6 वर्षाखालील. इथं 6 वर्षाखाली, इथं 6 ते 14 नाही आहे, 6 वर्षाखाली. 4, 5 आणि 6 असं लक्षात ठेवा. 6 वर्षाखालील मुलांसाठी नाही का, बालकांचे नाही का संगोपन व शिक्षणाचा हक्क देण्यासंबंधी आहे. हे राज्याचं कर्तव्य आहे. 6 वर्षाखालील मुलांचं नाही का संगोपन व शिक्षण हे करण्याचं काम आहे तर राज्याचं, असं दिलेलं आहे याच्यामध्ये. 46 मध्ये काय म्हटलेलं आहे, SC ST आणि इतर जे दुर्बल घटक आहे, 3 गोष्टी लक्षात ठेवा कीवर्ड, SC ST आणि इतर दुर्बल घटकाचे काय करायचं आहे, शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध. याच्यावर प्रश्न आलेला नाही आपल्याला,
जास्त, परंतु हे लक्षात ठेवायचं SC ST आणि इतर दुर्बल घटकाचा उल्लेख आहे हा. 47 मध्ये तर सर्वांनाच माहीत आहे सार्वजनिक आरोग्य. 47 मध्ये काय, पोषणमान व राहणीमान उंचावणे, पोषणमान व राहणीमान उंचावणे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सार्वजनिक आरोग्य सुधारणे. हा, सार्वजनिक आरोग्य सुधारणे. त्यानंतर 48 मध्ये कृषी व पशुसंवर्धन, कृषी व पशु संवर्धन करणे, यालाच काय म्हणतो आपण गोहत्या प्रतिबंध करणे. हे सुद्धा आहे याच्यातच, गोहत्या प्रतिबंध करणे हे सुद्धा येते. तर कलम 49 मध्ये काय येते, सॉरी कलम 48 राहिलो 48. कलम 48 मध्ये पर्यावरणाचे संरक्षण, पर्यावरण संरक्षण व संवर्धन संबंधी आहे. हे सुद्धा 42 घटना दुरुस्तीने ॲड केलेलं आहे. त्यानंतर काय सांगता येईल आणखी, कलम 49 कलम 49 लक्षात ठेवा, राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व वस्तू यांचे संरक्षण. राष्ट्रीय स्मारकाचं संरक्षण हे आत्ताच राज्यसेवा मेन्स ग्रुप सी मेन्सला विचारला होता. मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क किंवा मार्गदर्शक कोणतं नाही असं, त्यामुळे लक्षात ठेवा, सोपंच आहे. त्यानंतर 50सुद्धा आलेला आहे बऱ्याचदा. न्यायव्यवस्था व कार्यकारी जे मंडळ असते ना, हे अलग आहे बा, म्हणजे वेगळे आहे. म्हणजे आपल्या इथं न्यायव्यवस्था आणि कार्यक्रम अलगच आहे ना, हे कलम 50 सांगते. कलम 51 मध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता, मला वाटतं जे ग्रुप बी झाली ना 25ची मेन, तिथं की कलम 51 मध्ये काय काय येते. तर कलम 51 लक्षात ठेवजा, आंतरराष्ट्रीय शांतता व संवर्धन, आंतरराष्ट्रीय शांततेसंबंधी आहे. याच्यात एकूण 4 तरतुदी येते. एक आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा, याचे काय करायचं, संवर्धन करायचं. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे, हे तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर राष्ट्रामध्ये नाही का ते न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखायचे आहे. कायच्यात, राष्ट्रात, म्हणजे आंतरराष्ट्रीय गोष्ट आहे ना, राष्ट्रात न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखणे. त्यानंतर तिसरी गोष्ट कोणती येते याच्यामध्ये, तर आपल्याला माहीत आहे आंतरराष्ट्रीय जे तंट आहे, विवाद निर्माण झाले असेल, आंतरराष्ट्रीय तंटे किंवा विवाद सोडवण्यासाठी प्रोत्साहन देणे. आंतरराष्ट्रीय तंटे विवाद लवादाद्वारे सोडवण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे लिहून घ्यायचा. चौथं कोणतं ॲड आहे लक्षात ठेवा. हे 4 गोष्टी पाठ पाहिजे ना, कारण की याच्यावर आपल्याला प्रश्न आहे तिथं 3च म्हणजे चुकू शकते आयोग इथं आपल्याला. जे त्यांच्यात आंतरराष्ट्रीय कायदा झालेला असं ना, 2 देशात आंतरराष्ट्रीय कायदा तह यांची जी बंधने असतात, याचा काय करायचा आहे आपल्याला, आदर करायचा आहे. आदर करणे म्हणजे आपण असं म्हणू शकतो, आपापसात जे व्यवहार झाला असेल आंतरराष्ट्रीय कायदा, याची जी काही बंधने याचा आदर करणे किंवा एकमेकांचा आदर भावना जोपासणे असं आपल्याला म्हणता येते. हे 4 गोष्टी आहे, हे तुम्ही पाठ पाहिजे ना. इथं तुम्ही काय करायचं, नुसतं PIQ पाहायचे. PIQ मध्ये इतके क्वेश्चन सॉल्व्ह होऊन तुमची पकडच येऊन जाते. बस मार्गदर्शक तत्वामध्ये इतकं सफिशियंट आहे. आपल्याला जर जास्त क्वेश्चन याच्यावर कोणते आलेले आहे की कोणत्या घटना दुरुस्तीने कोणते कलम ॲड झाले, हे सुद्धा आहे. आपण नेक्स्ट याच्यात नाही का जर आला ना प्रश्न, तर तिथं घेऊ आपण. तुम्हाला प्रश्न याच्यावर बरेच आहे हा, म्हणजे सांगायचं काहीच नाही आहे, इतके क्वेश्चन. आणि याच्यात आपल्याला गांधीवादी, समाजवादी आणि उदारमत तत्व याच्यावर प्रश्न हार्ड बनवू शकते. तुम्ही एकदा पाहिले पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला विचारला होता, हे अननोन क्वेश्चन होता थोडा. मुन्शी अय्यंगार सूत्र कशा संबंधी आहे, तर तुम्ही लक्षात ठेवजा.
ज्यावेळेस आपण नाही का राज्यघटनेचा बद्दल वाचत असतो तर राज्यघटनेच्याच नाही का विषय आला पाहिजे, खास करून जे आपल्याला सिलेबसमध्ये आहे. तर सांगा कर समस्या म्हणताय, कर समस्या संबंधी आपण ऐकलं का कधी मुन्शी अय्यंगार सूत्र? कधीच नाही. कर समस्यामध्ये आपण समित्या वेगळ्याच ऐकल्या, जसं राजाचलय समिती, विजय केडकर समिती, वांचू समिती, रेखी समिती, एल के झा समिती आहे का नाही. हे तर पर्याय येत नव्हता, कारण की इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारला तर आपण म्हणू शकत होतो. सांप्रदायिक समस्या आपण वाचत नाही, पण वरीलपैकी नाही तर लिहायचंच नाही कधी, असं जर अननोन आलं ना वरीलपैकी नाही. तर भाषा समस्या वाचतच असतो आपण. कोणतं? कार्यालयीन भाषा वाचत असतो ना आपण. कार्यालयीन भाषामध्ये असू शकते का असा प्रश्न आहे, आणि आपल्या सिलेबस रिलेट करायचा अशावीस की सिलेबसमध्ये कोणते आहे हा फक्त पॉलिटीचा आहे, तर पॉलिटीमध्ये भाषा वाचतो का? हो, भाषामध्ये असू शकते जसं असं मारायला पाहिजे. आता आपण जरी इथं चुकलो असेल तर नक्कीच लक्षात घ्यायचं. आणि कर समस्याबद्दल आपण कर या टॉपिकमध्ये समित्या पाहत असतो, हे आहे का? नाही, हे कट्टे. सांप्रदायिक समस्या आणि भाषा समस्यापैकी तुम्ही लिहायला पाहिजे, आणि आपण भाषा समस्या पॉलिटीमध्ये वाचत असतो, असा अप्रोच पाहिजे. चुकलं तरी हरकत नाही. हा एकच क्वेश्चन होता अननोन, बाकी क्वेश्चन नाही का 14ही क्वेश्चन रिपीट होते. आणि हे वरीलपैकी नाही कधीच लिहायचं नाही. कधी ज्यावेळेस असं अननोन क्वेश्चन आला तर वरीलपैकी नाही पहिल्याने काटायचं. हे वरीलपैकी नाही कधी उत्तर राहते याचा अर्थ ते सर्व बरोबर आहे, कारण की जे प्रश्न जेव्हा सेट करते त्यावेळेस नाही का आयोग आपल्याला जे भाग वाचण्याचा असते किंवा PIQ एनालिसिस असते तिथं चुकवत असं तिन्ही सेंटेन्स, त्यावेळेस हे उत्तर लिहित असतो आपण असं. पण सहसा जास्ती केसमध्ये उत्तर राहत नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. आपल्याला विचारायला आहे निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोगावर आहे. सोपा आहे आणि रिपीटसुद्धा आहे, हे तुमच्या लक्षात येईनच. हे बऱ्याचदा रिपीट आहे. भारतीय संविधानानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद म्हणजे निवडणूक तरतूद कोणत्या कलम 324 आहे. आता बघा तुम्ही 368 काय माहीत आहे का? घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार, हे सर्वच माहीत आहे. कलम 338 हे कटून जाते. त्यानंतर 150 तर माहीत आहे. कलम 148 ते कलम 151 कोणासंबंधी आहे? कॅग संबंधी आहे, हे माहीत आहे, हे कटून जाते. त्यानंतर लक्षात आहे 256 जे आहे ते केंद्र राज्य संबंधासंबंधी आहे, केंद्र राज्य संबंध. तर कलम 324 तर आपण वाचतो. दूरदूरचे पर्याय आपण इथं पाहिले पाहिजे. आता आपण येऊ माहितीवर, म्हणजे नेमकं आपल्याला आणखी काय ॲडिशनल माहिती देता येईल एक सांगतो. लक्षात घ्या, निवडणूक आयोग जे आहे आपला भाग किती त्यामध्ये आहे? भाग 15. लक्षात ठेवा, भाग 15 कलम 324 ते 329 निवडणूक आयोग संबंधी गोष्टी आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. भारतीय निवडणूक आयोग जे आहे ते स्थापन कधी झाला होता? तर 25 जानेवारी 1950 रोजी, हे लक्षात ठेवा. आणि हा अखिल भारतीय आयोग आहे, कारण की केंद्रासाठी राज्यासाठी असते. हे जसं केंद्र सामायिकरित्या कार्य करत असते. हे याच्यात लक्षात ठेवजा, रचना जी असते याची मुख्य निवडणूक आयुक्त एक असते आणि व इतर निवडणूक आयुक्त, बरोबर आहे. हे किती असले पाहिजे याची संख्या कोण ठरवते? लक्षात ठेवजा, याची संख्या ठरवते राष्ट्रपती, हे लक्षात ठेवा. म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त, इतर निवडणूक आयुक्त याची संख्या राष्ट्रपती ठरवत असते. म्हणजे आता किती आहे? सध्या 1+2 म्हणजे एकूण 3 आहे, परंतु ही संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. राज्यघटनेत दिलेलं नाही आहे. 3 सदस्यीय निवडणूक आयोग असला पाहिजे असं राज्यघटनेत म्हणण्यात आलं. असं नाही म्हटलेलं आहे, इथे एवढंच म्हटलेलं आहे की मुख्य निवडणूक आयुक्त असेल आणि अन्य नियुक्त आयुक्त राष्ट्रपती वेळेवर त्यांच्यानुसार ठरविल, असं म्हटल्यात आलेलं आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे, राज्यघटनेचा उल्लेख नाही आहे. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड यांची कोण करते? तर राष्ट्रपती करते, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेलेच आहे बरेच. सेवा शर्ती कोण ठरवते यांच्या? तर राष्ट्रपतीच ठरवते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर काय सांगता येईल आणखी तुम्हाला? मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करायचं राहिलं तर कसं काढलं जाते माहीत आहे का? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे, हे महत्त्वाचं आहे. सर्वोच्च न्यायाधीशाच्या न्यायाधीशाप्रमाणे यांना केलं जाते. तुम्ही इतकं लक्षात ठेवा. आणि आपल्याला आता जे आपला पहिले जे एकसदनीय आयोग होता, पहिले एकच होता मुख्य निवडणूक आयुक्त, बाकी नव्हता, त्याला एक सदस्य आयोग म्हणतो. परंतु नाही का आपल्याला प्रश्न विचारायला मी असला की बा ऑक्टोबर 1993 पासून जे आहे ना, हे बदलत बरा झाला, परंतु ऑक्टोबर 1993 पासून आयोग जो आहे बहुसदस्य आहे. बहुसदस्य म्हणजे 1+2
2 हे लक्षात ठेवायचं. याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे. तर आपण आणखी काही यांच्यात मध्ये जर एखादी यांना राजीनामा द्यायचा राहिला तर कोणाला देते, तर राष्ट्रपतीला देते. आणि यांचं कार्यकाल किती आहे, पदावधी 6 वर्ष ते 65 वर्ष हे लक्षात ठेवा या मुख्य निवडणूक आयुक्ताचा. असं आपल्याला इतकी जरी माहिती सफिशियंट राहिली आपल्याला, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. हे झालं आपला केंद्रीय निवडणूक आयोग संबंधी. आता आपण पाहू राज्य निवडणूक आयुक्त, जे आपल्याला 73 घटनादुरुस्ती 74 घटनादुरुस्ती वाचतो आपण. तर राज्य निवडणूक आयोग ते तर 324 मध्येच आहे. तर राज्य निवडणूक आयोग केंद्रीय, तर हे केंद्रीय निवडणूक आयोग आहे. राज्य निवडणूक आयोग संबंधी तरतूद आहे 243 के आणि 243 झेड. हे आहे 73 घटनादुरुस्तीत, हे आहे 74 घटनादुरुस्ती, बरोबर आहे हे. त्यानंतर लक्षात ठेवा आणि एक कन्फ्युजन मी घेणारच आहे, पण लक्षात राहणार नाही नंतर माझ्या मी सांगतो. केंद्रीय जे निवडणूक आयोग असते ना, निवडणूक आयोग, ते कोणत्या निवडणुका घेते, तर संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा, राज्य विधिमंडळ म्हणजे विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या सर्वांच्या निवडणुका कोण घेते, ते केंद्रीय निवडणूक आयोग. याच्यात कन्फ्युजन नका. विधानसभेच्या निवडणुका, विधान परिषदेच्या, संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका कोण घेते, केंद्रीय निवडणूक आयोग. तर राज्य निवडणूक आयोग कोणाच्या निवडणुका घेते लक्षात ठेवा. तर ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्याच्यामध्ये येते ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, याला काय म्हणतो आपण, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आणि दुसरे येते नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. याच्या निवडणुकासुद्धा कोण घेते, राज्य निवडणूक आयोग. यामध्ये कोण येते, तर लक्षात ठेवा, यामध्ये येते नगर परिषद, ज्याला आपण नगरपंचायतसुद्धा म्हणतो कधी कुठं. त्यानंतर येते महानगरपालिका, जी शहरातले असते ना, याच्या कोण घेते, तर हे घेते राज्य निवडणूक आयोग. हे फरक लक्षात ठेवायच्यावर प्रश्न आलेले आहे. आता आपण याची स्थापना पाहू, आपल्या राज्य निवडणूक आयोग, याच्यावर प्रश्न येते. आणि PIQची जोड द्यायचा फक्त. आपल्या राज्य निवडणूक स्थापना झाली ती 26 एप्रिल 1994ला, हे लक्षात ठेवा. पहिले जे राज्य निवडणूक आयोग होते ते कोण होते, चौधरी पहिले निवडणूक आयोग. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हे तारीख पाठ करा, 26 एप्रिल 1994. बाकी गोष्टी आपण नाही का नंतर पाहू. म्हणजे आता कोण आहे निवडणूक आयोग लक्षात ठेवा. आपले मला वाटते तुम्ही एकदा वाघमारे आहे वाटते का कोणतरी आहे, बघून घे जा एकदा. मी शुअर नाही आहे, परंतु तुम्ही आत्ता सध्या पहिले होते UPS मदान होते पहिले 6वी, आता 7वी आहे. तर बघून घे जा, दिनेश वाघमारे आहे की कोण आहे तर माहीत नाही असं, पण परफेक्ट तुम्ही बघून घ्या. इतकी माहिती सफिशियंट आहे याची. आता आपण जाऊ, हे ज्यावेळेस कॅग आला ना, कॅग, त्यानंतर हे 368 घटना त्यावेळेस डिटेल घेऊ आपण. तुम्ही आता बाकीच्या कलमाचा अभ्यास करा. आपण कलमावर एक व्हिडिओ बनवून टाकू, जेणेकरून नाही का सर्व कलम एकाचेच होईन. तुम्ही सांगा मला की करायचं का नाही. हे बघा, हे प्रश्न, भारतातील पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहे, हा प्रश्न नाही का या आले का पाहिजे. ज्यावेळेस आपण मुख्य निवडणूक चेंज होते ना, त्यावेळेस यांची माहिती करंटमध्ये दिली जाते की भारताच्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या, ते VS रमादेवी होत्या. हे विधान बरोबर आहे. बघा, जयललिता तामिळनाडूची काय होती, मुख्यमंत्री होती. हे येणार का नाही. स्वरूपा राणी आणि कमला नेहरूबद्दल आपण वाचत नाही सहसा, पण स्वरूपा राणी आणि VS रमादेवी. पण VS रमादेवी किती मोठी देऊन आहे, तुम्ही असंही मारू शकता. परंतु हा नाही का करंटमध्ये ज्यावेळेस आपण वाचत असतो ना, तर येते. आता याच्याबद्दल फक्त आपले जे पॉलिटी थ्रू अभ्यास आहे, समजा पॉलिटीचे कन्सेप्ट कलम, हे तुम्ही पाहिले पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि कलम 315 कशा संबंधी आहे लक्षात ठेवा, MPSC UPSC संबंधी आहे. हे आपल्याला हे भाग 14 मध्ये आहे, लक्षात ठेवा. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग, इतकं सफिशियंट आहे. त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेतील कोणती अनुच्छेद राज्य विधिमंडळ संबंधी आहे. आता कलमावर बरेच प्रश्न आहेत, आपण कलमावर एक व्हिडिओ बनवू,
जेणेकरून तुमचे कलम सॉल्व होईल. आता बघा याचं कलम 168 उत्तर आहे, सरळच येते. हे कलम 22 तर कुठं आहे, आपण वाचत असतो मूलभूत हक्कात 12 ते 35 हे येणार का, नाही, कारण की राज्य विधिमंडळ संबंधी वेगळं कलम आहे. नाही, मूलभूत हक्क आहे का, नाही आहे. 25 कुठं आहे, ते सुद्धा 12 ते 35 हे कटणार, परंतु ते धार्मिक भाषा संबंधी आहे, म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यासंबंधी आहे. आणि कलम 22 अटक व स्थानबद्धता आहे. कलम 380 तुम्ही बघून घे जा कशासंबंधी आहे, परंतु 168 माहीत आहे आपल्याला किंवा राज्य विधिमंडळ संबंधी आहे. तर मग आता आपण राज्य विधिमंडळ संबंधी नाही का माहिती पाहू, जेणेकरून नाही का जे कलम आहे त्यांचे 2-4 ते तुमचा क्लिअर होईल. तर बघा राज्य विधिमंडळ संबंधी जर पाहिलं आपण तर आपल्याला हे लक्षात येईल की बा कलम कितीमध्ये उल्लेख आहे राज्य विधिमंडळाचा, तर लक्षात ठेव जा कलम 168 ते 212 मध्ये राज्य विधिमंडळ उल्लेख आहे. भाग किती आहे, मग हे भाग सांगता येईल 6 मध्ये आहे, लक्षात ठेव जा. हे आपल्याला विचारू शकते. आणि प्रकरण 3 हे येथे आपल्याला मेन्सला आलेला आहे, भाग चुकलेला आहे मेन्सला. त्यानंतर आपल्याला कलम 168 मध्ये काय म्हटलेलं आहे सांगतो तुम्हाला, की प्रत्येक राज्यासाठी एक राज्य विधिमंडळ असेल. जसं राज्य विधिमंडळ आहे ना असेल, तर राज्य विधिमंडळात काय काय येत असते तुम्हाला माहीत आहे की बा एक तर विधानसभा आणि विधान परिषद या दोघांची मिळून काय बनते राज्य विधिमंडळ, हे तुम्हाला माहीत आहे. आणि एक कोण असते ॲड, राज्यपाल सुद्धा असते. म्हणजे आपण राज्य विधिमंडळ कोण असते, राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद या तिघांचा समावेश राज्य विधिमंडळात होते. म्हणून आपण म्हणत असतो राज्य विधिमंडळात नाही का राज्य विधिमंडळाचा भाग हा राज्यपाल आहे आणि केंद्रीय विधिमंडळाचा भाग राष्ट्रपती आहे, असं कलम 368 मध्ये आपण म्हणत असतो. हे लक्षात ठेवा. त्यामध्ये पहिलं सभागृह कोणतं आहे, 2 सभागृह असते ना, एक पहिला सभागृह विधान परिषदले म्हणत असतो आपण. त्यानंतर आपण पहिले सभागृह विधान परिषदेला म्हणतो, दुसरे सभागृह कोणाला म्हणतो आपण, तर विधानसभाला म्हणतो. आणि जिथं समजा एकगृही सभागृह असेल तर त्याला म्हणतो फक्त विधानसभा म्हणतो. आणि हे पहिले जे गृह असते विधान परिषद हे विसर्जित होत नसते, हे स्थायी सभागृह असते, हे याचं विसर्जन होत असते. माहीत आहे ना, सरकार बदलले की बदलते, 5 वर्षांनी याचं विसर्जन होतं. त्यानंतर काय लक्षात ठेवू शकतो आपण, आता आपल्या इथं किती विधान परिषद आहे, 6 आहे. ताजकुम जी ट्रिक्स आहे आपली, ताजकुम हे लक्षात ठेवायची. तेलंगणा, आंध्र प्रदेश हे जे होतं ना जम्मू काश्मीर हे फक्त खोडाचं. त्यानंतर कर्नाटक, यूचा अर्थ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार हे लक्षात ठेवा. ताजकुम याची संख्यासुद्धा सांगितली आहे मी, जशी बघा जसं उत्तर प्रदेशची किती आहे सीट विधान परिषद 100, महाराष्ट्र 78, बिहार आणि कर्नाटक 75, त्यानंतर आंध्र प्रदेश 50, त्यानंतर तेलंगणा 40. इतक्या संख्येवर आत्ता प्रश्न आला तर लक्षात घ्या. आणि ताजकुम लक्षात ठेवा ट्रिक्स, फक्त जम्मू काश्मीर सायलेंट करून टाका, कारण की पहिले होतं पण आता नाही आहे. हे येते सीटसुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. आता आपण पाहू 168 बघितलं आपण. आता काही महत्त्वाचे कलम पाहू. कलम 169 लक्षात ठेवा. याच्यात काय माहीत आहे का, सर्वात महत्त्वाचा विधान परिषद राज्यामध्ये नाही का विधान परिषद स्थापन करणे किंवा नष्ट करणे म्हणजे रद्द करणे हे अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. लक्षात ठेवा, हे कलम 169 मध्ये आहे. यामध्ये यासाठी संसदेलाच कायदा करावा लागते. संसद स्थापन करू शकते, रद्द करू शकते, संसद कायदा. आणि परंतु संसद जरी हे स्थापन करते, परंतु विधानसभेने नाही का जर 203 बहुमताने म्हणजे विशेष बहुमताने जर ठराव पारित केला विधान परिषद स्थापन करण्यासाठी, तरच संसद कायदा करू शकते. असा स्वतःहून करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि विधान परिषद जे ठराव मांडील पहिले 2/3 बहुमत, त्यानंतर ते पाठवील कोणाकडे, संसदेकडे. परंतु याला मान्यता देणे संसदेवर बंधनकारक नाही, संसद आपल्यानुसार निर्णय घेऊ शकते. हे लक्षात ठेवा. नाही तर आपण म्हणीन यांनी कायदा केल्यावर यांना मान्यता द्यावी लागते का, तर नाही आहे. पण यांनी कायदा करावा लागते, यांनी कायदा केल्याशिवाय संसदसुद्धा कारवाई करत नाही आहे. आणि एक लक्षात ठेवा, यानुसार जे बदल केला जाते ना कलम 368 नुसार हे विधान परिषद स्थापन करणे हे घटना दुरुस्ती मानली जात नाही. लक्षात ठेवा, घटना दुरुस्ती मानली जात नाही. हे प्रश्न आलेला आहे.
की कलम 368 नुसार जे इथे लिहितो, थांबा तुम्हाला कन्फ्युजन होईल. कलम 169 संबंधी आहे जी बदल होईल ना, विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करणे, हे कलम 368 नुसार घटना दुरुस्ती मानली जाणार नाही. हे लक्षात ठेवा. हे कुठं म्हटलेलं आहे माहीत आहे का? हे कलम बिन पाठ करा. कलम 169(3) नुसार हे सब कलम बिन लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे. 21,000 जर पाहिलं विधान परिषद काढून तर तुम्हाला समजेल. 169(3) नुसार 3चा वर्ग 9 म्हणायचं. तर यामध्ये म्हटलेलं आहे की बा विधान परिषद स्थापन करणे नष्ट करणे हे घटनादुरुस्ती मानली जात नाही, कारण हे साध्या बहुमतानं काम केलं जाते. फक्त विधानसभेने विशेष बहुमतानं पाठवल्यावरच संसद ते स्थापन करते किंवा रद्द करते. हे इतकं लक्षात ठेवा. सफिशियंट आहे. त्यानंतर आपण पाहू कलम 170. कलम 170 कशा संबंधी आहे? इथं आहे विधानसभेची रचना. इथं प्रश्न आलेला आहे मेन्सला. तुम्ही फक्त एकदा नाही का 21,000 पाहायचा. हे व्हिडिओ एवढं पाहिल्यावर तुम्हाला कळून जाईल विधानसभेची रचना किती कलमात आहे. तर कलम 170 मध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला माहीत आहे किती सदस्य संख्या असते विधानसभेची? तर 60 ते 500. मिनिमम किती? 60. मॅक्झिमम किती? 500. पण काही राज्यामध्ये अपवाद दिलेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. हे कोणते राज्य आहे? काही राज्यामध्ये जसं की आपण म्हणू शकतो अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, त्याच्यानंतर नागालँड आणि गोवा. या राज्यात नाही का अपवाद आहे, 60पेक्षा कमी आहे. जसं जर आपण म्हटलं अरुणाचल प्रदेश 30 आहे, सिक्कीम जे आहे 30 आहे, आणि आणखी कोण आहे? एक काय वाटतं गोवा. गोवा हे 30 आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि गोवा हे 30 आहे. इथं लिहून घ्या 30 वाली कोण आहे? तर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा आहे. हे लक्षात ठेवा. हे कुठे दिलेलं आहे? आपल्या राज्यघटनेत 23 दिलेलं आहे. 60 ते 500. मिझोराममध्ये किती आहे? तर 40 आहे. आणि नागालँडमध्ये किती आहे? 46 आहे. हे म्हणजे 60पेक्षा कमी आहे राज्य 5. परंतु सध्या जर लोकसंख्या आपण सध्या जर जागा पाहिली तर सर्वात कमी विधानसभेची सीट कोणाला आहे? 32 सिक्कीमला आहे. लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारी. आणि अरुणाचल प्रदेश आणि जे गोवा आहे, अरुणाचल प्रदेशची सदस्य संख्या सध्या 60 आहे आणि गोवाची किती आहे सध्या पाहून घ्यायचा एकदा. सध्याचं काही एवढं नका करू इश्यू. फक्त इतकंच लक्षात ठेवा 60पेक्षा कमी असणारे हे 5 राज्य आहे आणि सध्यासुद्धा आहे 5. आणि तुम्हाला असं प्रश्न विचारू शकते की कोणत्या विधानसभेमध्ये काही सदस्य अप्रत्यक्षपणे निवडण्याची तरतूद आहे? म्हणजे आपण विधानसभा तर प्रत्यक्ष सदस्य निवडतो ना, परंतु काही राज्यामध्ये नाही का 2 राज्य आहे ज्याच्यामध्ये नाही का विधानसभेमध्ये अप्रत्यक्ष सदस्य निवडण्याची तरतूद आहे. हे अपवाद आहे. त्यामुळे इथं येईन सिक्कीम आणि नागालँड. लक्षात ठेवा. सिक्कीम, नागालँडमध्ये नाही का विधानसभा सदस्य अप्रत्यक्ष निवडले जाते. हे महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न आलेला नाही आहे. इतकं सफिशियंट आहे कलम 170. आणि कलम 171 कशा संबंधी आहे? तर विधान परिषदची रचना. कन्फ्युजन होऊ नका. विधान परिषद रचना पहिले काय? कलम 168 मध्ये राज्य विधिमंडळ तरतूद आहे. यामध्ये कोण येते? विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपालचा समावेश. त्यानंतर कलम 169 मध्ये काय म्हटलेलं आहे? विधान परिषद स्थापन करण्याचा व रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. ते पाहिलं. कलम 170 मध्ये विधानसभेची रचना आणि कलम 171 मध्ये विधान परिषदची रचना. विधानसभाची रचना 70, विधान परिषद रचना 171. इतकं तुम्ही सफिशियंट आहे. आणि जर यानंतर कधी क्वेश्चन आला तर आपण डिटेल घेऊ. त्यानंतरचा क्वेश्चन पाहू आपण महाधिवक्ता. ते आपल्याला राज्याच्या महाधिवक्तासंबंधी विधान आहे. तर राज्याचे महाधिवक्तेची निवड कोण करते? ते तर राज्याचा आहे, तर राज्यपाल करणार. केंद्राचा जर विचारला असता महान्यायाधी तर त्याची कोण करत असते? तर ते करते राष्ट्रपती. आता आपण याची नाही का शॉर्टमध्ये महान्यायाधी महाधिवक्ता पाहू, जेणेकरून कधी टेन्शनच नाही जाणार तुम्हाला. महान्यायाधी इथं महाधिवक्ता लिहितो. इथं कलम 76 लक्षात ठेवा. कलम 76 मध्ये म्हटलेलं आहे की भारतासाठी एक महान्यायाधी असेल. आणि इथं कलम 165 मध्ये म्हटलेलं आहे की काय? की राज्यासाठी महाधिवक्ता असेल. त्यानंतर 76(3) मध्ये काय म्हटलेलं आहे? लक्षात घ्या. भारतीय क्षेत्रातील
सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा किंवा ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. हे आलेलं नाही बरंच पेपर, म्हणजे पेपरमध्ये नाही आलं परंतु येऊ शकते. ऐकून घेतले जाण्याचा अधिकार तुम्ही बरोबर लिहिजा. म्हणजे काय म्हटलं म्हणणं, भारतीय क्षेत्रातील जे सर्व न्यायालय आहे सुनावणीचा आणि ऐकून घेतले जाण्याचा अधिकार, सुनावणी आणि ऐकून घेतले अधिकार आहे महान्यायाधीला. इथं काही भारतीय क्षेत्रातील नाही, इथं काही राज्याच्या क्षेत्रातील फक्त, तिथं भारतीय कारण की भारतात असते ना. राज्याच्या क्षेत्रातील जे सर्व न्यायालय आहे यामध्ये ऐकून घेतले जाण्याचा आणि सुनावणीचा अधिकार हे 76(3) मध्ये म्हटलेलं आहे. आता याच्यानंतर काय करायचं माहीत आहे का, हे पुसतो मी म्हणजे तुम्हाला कवर होईल ना. आता या 76 मध्ये जर तुम्ही 12 मिळवले, 12 प्लस केले तर किती होते, ते जवळपास 88 होते. आणि याच्यात जर इथं काही 165 नाही ना, इकडे 76(3) आहे ती मग सेंटेन्स ते. याच्यात जर 12 प्लस केले तुम्ही किती होईल, 177. इथंही 12 प्लस आहे म्हणून ते आपल्याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवता येते. तर 88 मध्ये काय म्हटलेलं आहे फार महत्त्वाचं आहे, संसदेच्या दोन्ही सदनामध्ये, संसदेच्या दोन्ही सदनात, ज्या दोन्ही सदन म्हणजे लोकसभा आणि विधानसभा. त्यानंतर एक आणखी ॲड आहे, संयुक्त बैठकीत, संसदेची संयुक्त बैठक होत असते ना ते. त्यानंतर एक हे महत्त्वाचं आहे ज्याच्यावर प्रश्न आहे, ते हे जे महान्यायाधी आहे सदस्य असलेल्या समितीमध्ये, सदस्य असलेल्या समितीमध्ये, कोणत्याही समितीत नाही, ज्यामध्ये ते सदस्य असेल त्या समितीमध्ये यांना काय अधिकार आहे, 3 गोष्टीत बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे यांना. हे लक्षात ठेवा, बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. परंतु एक गोष्ट नाही यांना, कोणती, तर लक्षात ठेवा, मतदानाचा अधिकार नाही, मतदानाचा अधिकार नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि हीच गोष्ट इथंही फक्त इथं संसदेची राज्य आणि संयुक्त बैठक तर राज्याची होतच नसते ना, हे मत आहे. त्यामुळे तिथं काही जे राज्यमंडळ समितीमध्ये भाग घेण्याचा, फक्त यांना मतदानाचा अधिकार नाही, हे कायच्या सांगितलेलं आहे 88 मध्ये, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं आपण हे लक्षात ठेवा, आपण 88 घेतलं ना, त्यानंतर इकडे काय घेतलं होतं आपण 177, 12 प्लस केल्यावर. आता याच्यात करायचं 17 प्लस, इकडेही करायचं 17 प्लस, काय ते 194. इथं काही 17 जर प्लस केली तर तुम्ही 105 येते, बरोबर आहे. याच्यात काय तरतूद आहे दोघात, तुम्ही एकदा बरोबर लिहिलं तर तुम्हाला समजून जाईल. संसद सदस्याप्रमाणे नाही का सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त आहे कोणाला, महान्यायाधीला. हे प्रश्न आलेला आहे आपल्याला. संसद सदस्य प्रमाणे नाही का सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त आहे महान्यायाधीला. आणि इथं राज्याच्या सदस्यप्रमाणे सर्व विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की बा हे संसदेचे पदसिद्ध सदस्य असतात. हे विधान चूक राहील, संसदेचे पदसिद्ध सदस्य नसतात हे. इथं लक्षात ठेवा, हे इथं सुद्धा राज्य विधिमंडळ सदस्य असतात का, नाही. परंतु इथं एक आणखी लक्षात ठेवायची गोष्ट, हे जसं मी म्हटलं नाही, आपल्या इथं संसदेचे सदस्य नसते महान्यायाधी. हे इंग्लंडमध्ये नाही का केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य असतील, लक्षात ठेवा. इंग्लंडमध्ये हे कॅबिनेटचे सदस्य असतात, म्हणजे आपल्या इथं सदस्य असते का, नसतात, पण इंग्लंडमध्ये असतात. हे विरोधात आयोग विचारू शकते. जसं आपल्याला अमेरिकेच्या सिनेटचं विचारलं होतं तसं विचारू शकते. हे तुम्ही दोन्ही गोष्ट लक्षात ठेवा, राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात, इंग्लंडमध्ये असतात, इतकं तुम्हाला लक्षात ठेवा. मी तुम्हाला 4 कर्म सांगितले, 4ही कर्मावर प्रश्न आहे. तुम्ही जर PIQ जरी पाहिले तुम्हाला सॉल्व्ह होईल. आता काय पाहू आपण माहीत आहे का, यांची काही माहिती तुम्हाला सांगतो मी, शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. यांचा जे महान्यायाधी जे असते आणि महाधिवक्ता हे केंद्रीय कार्यकारी मंडळात समावेश होते. यांचा केंद्रीय कार्यकारी मंडळ, याचा राज्य कार्यकारी मंडळात समावेश होते, बरोबर आहे. हे पाहिलं आपण. त्यानंतर भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असते, हे राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असते. यांची नेमणूक, पदावधी, पदावरून दूर करणे
हे सब राष्ट्रपती ठरवते. इकडं कोण ठरवते तर राज्यपाल. हे लक्षात ठेव जा. यांची अर्हता कशी असते म्हणजे पात्रता. मानवाधिकाराची सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता. इथं कोणाची आहे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पात्रता. हे लक्षात ठेव जा. याच्यावर प्रश्न आलेला आहे. यांच्या दोघांचा जे पदावधी आहे म्हणजे पदाचा कार्यकाल किंवा पदावरून दूर करण्याची पद्धत यासंबंधी घटनेत काही सांगितलेलं नाही. म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही पदाचा कार्यकाल व पदावरून दूर करणे हे याचा घटनेत उल्लेख नाही आहे. म्हणून हे सब कोण ठरवणार आहे तर राज्याच्या बाबतीत राज्यपाल, केंद्राच्या बाबतीत राष्ट्रपती. हे 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 तुम्हाला कळलेलं असेल. त्यानंतर आणखी काय सांगू शकतो आपण याच्याबद्दल. आणि हे जे महाधिवक्ता असते हे राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात तर राज्याचा महाधिवक्ता राज्यपालाच्या मर्जीने पद धारण करतात. हे तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. काही अपवाद आहे यांची बघा. पदांचा कार्यकाल, पदावरून दूर करण्याची पद्धत, यांचे पगार भत्ते घटनेत नमूद नाही आहे. हे तुम्ही लिहून घ्या बरोबर. आता काही अपवाद आहे दोघांची लक्षात घ्या. हे सरकारचे पूर्ण वकील आहेत का तर नाही आहे. सरकारचे पूर्ण वकील नसतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर काय म्हणता येईल हे सरकारी सेवक गटात येत नाही. हे अपवाद आहे. हे पाठ करजा. सरकारी सेवक गटात मोडत नाही आहे किंवा येत नाही. सरकारी सेवक नसतात हे. त्यानंतर खाजगी वकिली करू शकते का हो करू शकते. खाजगी वकिली करू शकते पण अपवाद आहे. कधी करू शकत नाही जर दुसरा पक्ष केंद्र किंवा राज्य नसेल तर. केंद्र किंवा राज्य नसेल तर म्हणजे महाधिवक्ता बाबतीत महान्यायाधी बाबतीत. हे इतकं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पात्रता जी पाहत असतो तर तुम्हाला ते सर्वोच्च न्यायालयाच्या पात्रता माहीत पाहिजे की कोण सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनू शकते आणि उच्च न्यायालयाचा हे तुम्हाला माहीत पाहिजे. इतकं सफिशियंट आहे याच्यावर. आणि राज्यपाल आणि महान्यायाधीशामध्ये काही विचारलं ना संसदचा उल्लेख येणार नाही. फक्त राष्ट्रपतीचा येईल आणि राज्याच्या बाबतीत राज्यपालाचा. तेच बरोबर धराचा. शॉर्टमध्ये जर आपण पाहिलं तर हे दोघांचाच उल्लेख जास्त वेळा आलेला आहे. आता जर पहिले जर तुम्हाला महान्यायाधी विचारले पहिले महान्यायाधी कोण आहे तर MC शेटलवाड. आता जे कोण आहे बघून घे जा तुम्ही. 16वे व्यंकटरमण होते. आत्ताची माहीत नाही मला. सध्या तुम्ही पाहून घे जा कोण आहे तर. बस इतकी माहिती सफिशियंट आहे. महान्यायाधीवर काही मर्यादा आहे. मी वाचून सांगतो काही मर्यादा तुम्ही पहा. जसे की भारत सरकारच्या विरोधात हे सल्ला देऊ शकत नाही. कसा देणार आहे त्यांनीच नियुक्ती करते. तर त्यानंतर काय सरकार विरोधात हे टिप्पणी करू शकत नाही. फौजदारी जर भारत सरकारच्या सहमतीशिवाय नाही का फौजदारी खटला तर आरोपीच्या पक्षाचा बचाव करू शकत नाही आहे. हे लक्षात ठेव जा. म्हणजे भारत सरकारची सहमती पाहिजे. एखादा जर आरोपी फौजदारी खटल्यातील असेल त्याचा जर त्याला केस लढायची असेल तर भारत सरकारची सहमती पाहिजे. त्यानंतर नाही का भारत सरकारच्या सहमतीशिवाय नाही का कोणतेही कॉर्पोरेशन किंवा कंपनीचे पद स्वीकारू शकत नाही. हे इतकं तुम्ही सफिशियंट आहे आणि सोपं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. तुम्ही फक्त नोट डाऊन करा. बराच मोठा व्हिडिओ होईल. आणि सांगायचं तात्पर्य हेच आहे. मोठा जरी व्हिडिओ बनला परंतु तुम्हाला महान्यायाधी सर्व कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. सर्व हेच उद्देश आहे. त्यामुळे मी टाकत आहे. नाही तर नुसतं प्रश्नाचं उत्तर देऊन काही फायदा नाही आहे. कारण की आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आला पाहिजे. आणि बाकीचं तुम्हाला माहीत आहे. मुख्यमंत्रीचा प्रश्न आता पाहू आपण. मुख्यमंत्री त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त आपण मागच पाहिलं. राज्य लोकसेवा कलम 315 आहे. राज्यपाल कलम 153 मध्ये आहे. हे आपण पाहू नंतर राज्यपालावर डिटेल आला तर. बघा हे प्रश्न पुन्हा आपण वरच घेतलेला आहे. तुम्ही बघून घे जा. ह्या ताजकुंभबद्दल बोललो मी. याच्यात द्विगृह काय विधिमंडळ कुठं आहे तर बघा आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश. ताजकुंभ एकदा आणखी बघून घ्या फास्टमध्ये. तेलंगणा, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर आता नाही आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. हे सदस्यसंख्या उत्तर प्रदेशची 100 आहे. त्यानंतर महाराष्ट्राची 78 आहे. सिक्वेन्सने लाव जा. तेलंगणाची 40 आहे. आंध्र प्रदेशची 50 आहे. लक्षात ठेव जा. एक मिनिट. आंध्र प्रदेशची 50 आहे. बिहार कर्नाटकची समान आहे 75. हे लक्षात ठेवा. ताजकुंभ ट्रिक्स आहे.
त्यानंतर द्विगृह विधिमंडळ आहे, भारतात 6 राज्यात आहे सध्या. जम्मू काश्मीर 2019नुसार रद्द करण्यात आली विधान परिषद, लक्षात ठेवायचं आहे. मला वाटतं इतकं तुम्हाला सफिशियंट आहे. डिटेल व्हिडिओ याच्यावर बरेच PIQ आहे, तुम्ही पाहून घ्या. विधान परिषदची लक्षात ठेवायचं सदस्य संख्या किती आहे, मिनिमम आहे 40. मिनिमम किती आहे 40 आणि मॅक्झिमम किती आहे जास्तीत जास्त म्हटलं तर विधानसभा सदस्य संख्येच्या 103. हे लक्षात ठेवा. कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला सांगितलेलं आहे. विधान परिषदबद्दल कलमात सांगितलेलं आहे, तुम्ही पाहून घ्या. नंतर कधी आलं तर आपण डिटेल घेऊ. याचं उत्तर आहे 4 नंबर. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. आपल्याला विचारलं आहे की घटनेतील कोणत्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदामध्ये कलम 154 नुसार घटने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाला दिला. राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाला आणि केंद्राचा राष्ट्रपतीला. हे माहीत आहे. सोपा क्वेश्चन आणि बऱ्याचदा रिपीट आहे. आता आपण काय पाहू माहीत आहे का, कलम बघून घेऊ म्हणजे कन्फ्युजन दूर होईल तुमचे. लक्षात ठेवा. कलम 153 आहे. कलम 153 मध्ये म्हटलेलं आहे प्रत्येक राज्यासाठी काय असेल, राज्यपाल असेल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर एक दुसरी तरतूद केलेली आहे, एकच राज्यपाल 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल असू शकते. 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ कसं, महाराष्ट्राचा राज्यपाल तेलंगणाचा राज्यपाल राहू शकतो, गुजरातचा सुद्धा राहू शकतो. ही तरतूद कधी केली, 7वी घटना दुरुस्ती 1956. याच्यावर प्रश्न आलेला आहे. हे तुम्हाला PIQ कळून जाईल. कलम 154 आताच पाहिलं आपण की राज्याचे कार्यकारी अधिकार जे असते सर्व ते राज्यपालाकडे असेल असं म्हटलेलं आहे. हे तुम्ही पाठ करा. कलम 155 बघा. 54 झाल्यावर आता 55 सिक्वेन्सनंच पाठ करायचं. राज्यपालाची नेमणूक कोण करत असते, हे राष्ट्रपती करत असते. लक्षात ठेवा. हे म्हटलेलं आहे राज्यपालाची नेमणूक. राज्यपाल पद जर म्हटलं तर कलम 153, राज्यपालाची नेमणूक म्हटलं तर राष्ट्रपती कलम 155. आणि यामध्येच म्हटलं होतं की बा एक खटला आहे सर्वोच्च न्यायालयाने नाही का 1979ला म्हटलं होतं की बा की राज्यपाल जे पद आहे ते केंद्राच्या अधिकार असलेला रोजगार नाही आहे किंवा केंद्राचं म्हणजे केंद्राच्या नियंत्रणाखाली पद नाही आहे म्हणजे हे एक घटनात्मक पद आहे असं म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने कधी म्हटलं होतं की बा राज्यपाल हे पद घटनात्मक पद आहे, केंद्राच्या नियंत्रणाखाली पद नाही आहे किंवा केंद्राच्या अधिकारावर चालत नाही असं म्हटलं होतं सर्वोच्च न्यायालयाने 1979च्या खटल्यात. हे विचारलेलं आहे खटलं. PIQ जर पाहिला तुम्ही तर तुम्हाला ते कव्हर होईल. आता आपण काय पाहू, पुढचं कलम पाहू. 155 पर्यंत तुम्हाला समजलं असेल ते तुम्ही एकदा एका जागी लिहून ठेवा. त्यानंतर कलम 156. कलम 156 मध्ये म्हटलेल्या राज्यपालाचा पदावधी किती असेल तर याचा पदावधी निश्चित नाही आहे. राज्यपालाच्या हे राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत असते. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असते पदावधी. त्यानंतर काय म्हणतो, हे राष्ट्रपतीला राजीनामा कसा देऊ शकते, राज्यपाल राजीनामा राष्ट्रपतीला संबोधून देऊ शकते, राष्ट्रपतीला देऊ शकते. त्यानंतर काय म्हटलेलं आहे आणि की आणखी म्हटलेलं आहे की सर्व तरतुदी आढळून राज्यपाल पद जे ग्रहण करते ते तारखेपासून 5 वर्षापर्यंत करू शकते. 5 वर्षाच्या अवधीपर्यंत पद धारण करू शकते. परंतु एक आणखी लक्षात ठेवा, हे आलेलं आहे PIQ आपल्याला 2023 मध्येच आलेलं आहे की राज्यपाल जे आहे आपला पदावधी संपला तरी आपल्या उत्तराधिकारी जेव्हा नवीन राज्यपाल उत्तराधिकारी पद ग्रहण करेपर्यंत म्हणजे काय, नवीन राज्यपाल पद ग्रहणपर्यंत पदावर राहते. म्हणजे यांचा पदावधी जरी संपला तरी हे पद रद्द होत नाही. म्हणजे पदावरचा कार्यकाळ संपत नाही त्यांचा, जोपर्यंत नवीन येत नाही ना तोपर्यंत राहू शकते असं म्हणलेलं आहे. 4ही तरतुदी आयोगाने विचारल्या आहे. PIQ पहा तुम्ही. तुम्ही जर PIQ जर पाहिलं ना तुम्हाला समजून जाईल हे 4ही तरतुदी आहे. आणि आपण काय म्हटलं
हे 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 असलं तरी नाही का, यावरून काय घटना आपण 4 गोष्टींनी काय समजते आपल्याला नाही का, राज्यपालाचे राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पद धारण करते, म्हणजे यांना सुरक्षा दिलेली नाही या पदावधीची. जसं की यांना संसद करत नाही दूर, त्यामुळे हे राष्ट्रपतीच्या मर्जीवर आहे. परंतु राज्यपालाबद्दल राष्ट्रपतीची जी मर्जी आहे ही न्यायप्रविष्ट नाही आहे, परंतु याच्या न्यायालयात जाता येत नाही आपल्याला. हे लक्षात ठेवायचं. याच्यावर प्रश्न आलेला आहे, PIQ पाहून घ्या. कलम 157 लक्षात ठेवा. म्हणजे आपण काय पाहिली पहिले पदावधी, आता पाहू त्याची पात्रता, ज्याला म्हणतो अहर्ता किंवा, बरोबर आहे. तर यामध्ये 2 अहर्ता दिलेल्या आहे घटनेत. तो भारताचा नागरिक असावा, भारताचा नागरिक असावा, आणि त्याचे वय किती पूर्ण असावे, 35 वर्ष पूर्ण असावे. आता मेन्सले सुद्धा प्रश्न आहे आपल्याला, 35 वर्ष पूर्ण असावे. हे 2 अर्थ आहे, हे कुठे दिलेले आहे घटनेत. परंतु 2 संकेत पाळले जाते आपल्या इथं, 2 संकेत किंवा परंपरा. एक परंपरा कोणती आहे तर लक्षात ठेवा, तो राज्याबाहेरील व्यक्ती असावा. हे तुम्ही लिहून घ्या, मी सांगतो. राज्याबाहेरील व्यक्ती नसावा. त्यानंतर म्हणजे राज्याबाहेरील व्यक्ती असावा नसावा नाही. 2 नंबरले काय म्हटलेलं आहे, तो जेणेकरून तो स्थानिक राज्याबाहेरील व्यक्ती कोण असावा किंवा राजकारणाशी जवळचा त्याचा संबंध नसावा आपल्या जवळच्या. त्यामुळे दुसरी परंपरा आहे की राज्यपालाची नेमणूक करताना नाही का राष्ट्रपती नाही का राज्याच्या जो मुख्यमंत्र्याचा सल्ला घेते ना, सल्ला घ्यावा लागते त्यांना, ही एक म्हटलेलं आहे. राज्यपालाची निवड करताना राष्ट्रपतींनी मुख्यमंत्र्याचा सल्ला घ्यावा, जेणेकरून नाही का राज्यात जी घटनात्मक यंत्रणा यामध्ये नाही का वादविवाद किंवा सुनिश्चित चांगल्या पद्धतीने चालेल, यासाठी हे 2 परंपरा घेतलेल्या आहे आपल्याला. पण राज्यघटनेत तरतूद आहे, भारताचा नागरिक असावा, वय पूर्ण 35 वर्ष पूर्ण असावे, आणि परंपरा आहे तो राज्याच्या बाहेरील व्यक्ती असावा, स्थानिक राजकारणाशी संबंधित नसावा, आणि राज्यपालाची नेमणूक करताना राष्ट्रपतीने नाही का मुख्यमंत्र्याचा सल्ला घ्यावा. हे 4 गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर PIQ जेव्हा पाहिले तुम्ही तर तुम्हाला ते कळेल. आता राहिला आपल्यापाशी कलम 158चा उल्लेख. कलम 158 लक्षात ठेवा. याच्या राज्यपालाच्या शर्ती आहे, शर्ती, यालाच म्हणतो अटी. 58 मध्ये 8 वरून अटी, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. अटीमध्ये बऱ्याच तरतुदी आहे, जसं की संसदेच्या राज्यसभेने कोणत्या सभागृहाचा सदस्य नसणार असं म्हटलेलं आहे, कोणते लाभाचे पद धारण करणार नाही. त्यानंतर आणखी काय म्हटलेलं आहे आपल्याला की जसं की म्हणतो ना आपण, आता एक लक्षात ठेवा, याच्यात अटीमध्ये तुम्ही पाहून घ्या जा, म्हणजे ते राज्यसभेवर सदस्य असणार नाही. त्यानंतर कोणते लाभाचे पद धारण करणार नाही. त्यानंतर जे एक आणखी तरतूद लक्षात ठेवा, राज्यपालाची वेतन भत्ते कोण ठरवत असते, कन्फ्युजन आहे, लिहू जा. राज्यपालाची वेतन भत्ते कोण ठरवत असते तर संसद ठरवत असते, लक्षात ठेवा. हे प्रश्न आलेला आहे. राज्यपालाचे वेतन भत्ते संसद ठरवते. आणि एक कन्फ्युजन आणखी दूर करतो, ज्यावेळेस नाही का एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्याच्या राज्यपालापदी निवड होते ना, तेव्हा त्याची वेतन भत्ते कोण ठरवते, हे सुद्धा प्रश्न विचारला आहे. तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं, ज्यावेळी 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त करत असेल तेव्हा त्याचे वेतन भत्ते राष्ट्रपती निर्धारित करते आणि त्या राज्यामध्ये विभागून देते, त्या राज्यात विभागून देते. मी तोंडी सांगितलं, तुम्ही पाहून घ्या. राष्ट्रपती 2 किंवा अधिक राज्यासाठी कोण निवड वेतन भत्ते ठरवते तर राष्ट्रपती, त्या राज्यामध्ये विभागून दिले जाते, हे लक्षात ठेवा. त्याच्या कालावधीत त्याची वेतन भत्ते रद्द म्हणजे कमी करता येत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे हे. आणि झालं आपल्या 58. आणि कलम 159 मध्ये काय दिलेलं आहे, शपथ व प्रतिज्ञा, हे लक्षात ठेवून द्या. कलम 159 शपथ व प्रतिज्ञा, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. शपथ व प्रतिज्ञा कोण देते राज्यपालाला, हे महत्त्वाचं आहे. यांना शपथ दिली जाते, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश देते. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशच्या समक्ष शपथ घेतली जाते. ते जर उपस्थित नसेल तर उच्च न्यायालयाचा ज्येष्ठतम न्यायाधीश द्यावा लागते, हे तुम्ही लक्षात घ्या. इतकं जरी तुम्ही पाठ केलं ना, खूप मोठी गोष्ट आहे, कारण की याच्या बाहेर प्रश्न जात नाही. आता आपण नाही का नंतरच्या भागात आणखी राज्यपालासंबंधी पाहू, इतकं सफिशियंट आहे तुम्हाला. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्या विचारला जिल्हा न्यायाधीशाची नियुक्तीवर विचारलेला आहे, बरोबर आहे. तर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती आपण PIQच आहे, परंतु आपण डिटेल पाहू. कलम
दुय्यम न्यायालयावर आहे कनिष्ठ न्यायालय. कनिष्ठ न्यायालय याच्यात कलम 233 ते 237 संबंधी उल्लेख आहे कलमाचा. हे भाग 6 मध्ये येते, लक्षात ठेवा. कलम 233 नुसार नाही का जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल करत असते, लक्षात ठेवा. आणि सल्ला कोणाचा घेते? हायकोर्टाचा आहे, लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार काम करते हे, त्यानुसार नियुक्ती केली जाते. याच्या पात्रता दिलेल्या आहेत 3. एक म्हणजे पात्रता आहे की बा हायकोर्टाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्त होत असते, परंतु केंद्र राज्याच्या सेवेत नसावा, केंद्र राज्य सेवेत नसावा. 2 नंबरची पात्रता 7 वर्ष वकिलीचा अनुभव असा, वकील किंवा अधिवक्ताचा अनुभव असा. 3 नंबरले काय म्हटलेलं आहे माहिती आहे का? हायकोर्टाने याची शिफारस केली पाहिजे, उच्च न्यायालयाने नाही का शिफारस केली पाहिजे यांनी. हे 3 गोष्टी त्यांच्या पात्रता संबंधी आहे, इतकं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. 233 मध्ये तेवढं म्हटलेलं आहे. 234 मध्ये काय म्हटलेलं आहे तर लक्षात ठेवा. 234 मध्ये म्हटलेलं आहे जिल्हा न्यायाधीश सोडून, हे जिल्हा न्यायाधीश सोडून अन्य व्यक्तीची न्यायिक सेवेत निवड म्हटलेलं आहे. अन्य व्यक्तीची न्यायिक सेवेत निवड म्हणजे जिल्हा न्यायाधीश सोडून, हे लक्षात ठेवा. आणि यासंबंधी नियम कोण करते? राज्यपालच करते. आणि कोणाचा विचार घेऊन करते? तर MPSCचा राज्याच्या बाबतीत आणि हायकोर्टाचा आहे, 2च गोष्टी आहेत याच्यात, उच्च न्यायालयाचा, हे लक्षात ठेवा. आणि कलम 235 लक्षात ठेवा, हे आहे दुय्यम न्यायालयावर नियंत्रण, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. त्या आपल्याला त्यासंबंधी आहे. तर बघा, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे म्हटलेले आहे आपल्याला. अभिलेख न्यायालय, तर अभिलेख न्यायालयासंबंधी नाही का 2 कलम लक्षात ठेवा. एक सर्वोच्च न्यायालयासंबंधी कलम आहे 129 आणि उच्च न्यायालयासंबंधी आहे 215. इथं आपल्याला उच्च न्यायालयाचं विचारलं म्हणून 215 उत्तर राहील आणि सर्वोच्च न्यायालयासंबंधी कलम 129. आता आपण पाहू अभिलेख न्यायालय म्हणजे काय नेमकं. यातून 2 अर्थ येते असते. एक म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय असतात ते रेकॉर्ड करून ठेवले जातात, म्हणजे अभिलेख करून ठेवले जातात, जतन करून ठेवले जातात. कारण भविष्यात जर असा काही विवाद निर्माण झाला तर त्यावेळेस त्याचा आधार घेतला जाऊ शकतो. हे निर्णय नाही का बंधनकारक असतात, हे सर्व लक्षात ठेवा. हे बंधनकारक निर्णय असतात आणि अंतिम असतात. कोणत्याही न्यायालयात त्याला आव्हान देता येत नाही. दुसरा अर्थ काय की या सर्वोच्च न्यायालयाला नाही का अवमानाचा अधिकार आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जर कोणी अवमान केला तर त्यामध्ये सुद्धा अधिकार आहे, अवमानाचा अधिकार येते. याच्यात 2 गोष्टी येतात अभिलेखमध्ये, या अवमानाचा अधिकार. परंतु घटनेत नाही का अवमानाची व्याख्या केली का तर नाही केली, लक्षात ठेवा. घटनेत अवमानाची व्याख्या केली नाही आहे. मग व्याख्या कुठं आहे तर त्यासाठी न्यायालय अवमान कायदा 1971, तर यामध्ये अवमानाची कायदा दिली आहे. आणि अवमान हा 2 प्रकारचा होऊ शकतो, एक दिवाणी आणि फौजदारी, या 2 प्रकारे नाही का अवमान होतो, हे लक्षात ठेवा. याच्यावर इतका जरी माहिती पाहिली आपण तरीसुद्धा आपण कव्हर करू शकतो. हे लक्षात ठेवा. हे इतके सफिशियंट कलम आहे तुमचेवाले, याच्यावरून तुम्हाला नक्कीच ते सॉल्व होईल. आता आपण पाहू थोडक्यात काही कलम पाहू. कलम 214 मध्ये काय म्हटलेलं आहे? प्रत्येक राज्यासाठी नाही का उच्च न्यायालय असेल, हे म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. सध्या आता 25 उच्च न्यायालय आहे, हे लक्षात ठेवा. 25 अमरावती उच्च न्यायालय आहे जे आंध्र प्रदेशमधलं आहे, हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 2 किंवा अधिक राज्यासाठी नाही का 2 किंवा अधिक राज्यासाठी सामायिक उच्च न्यायालयाची तरतूद आहे, सामायिक उच्च न्यायालयाची तरतूद आहे. ही याच कलमात आहे, कलम 214. यासाठी 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1956ची, जशी राज्यपालासंबंधी आहे ना ते. 215 आत्ताच पाहिलं अभिलेख न्यायालय. 216 पाहू आपण. 216 महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहे, नवीन MPSCच्या स्टुडंटला महत्त्वाचे ठरते. 216 मध्ये काय लिहिलेलं आहे? उच्च न्यायालयाची रचना. उच्च न्यायालय रचना म्हणजे यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की बघ किती हायकोर्ट न्यायाधीश असले पाहिजे. एक मुख्य न्यायाधीश असते व अन्य न्यायाधीश असते. हे जे अन्य न्यायाधीश असते याची संख्या कोण ठरवते? उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशाची संख्या कोण ठरवते? तर राष्ट्रपती ठरवते, लक्षात ठेवा. कारण घटनेत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश संख्या दिलेली नाही आहे. आणि हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आहे
की उच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशाची संख्या कोण ठरवते, तर राष्ट्रपती. पण सर्वोच्च न्यायालयाचं जर विचारलं तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशाची संख्या कोण ठरवते, तर ते ठरवते संसद. हे फरक लक्षात ठेवा, याच्यात कन्फ्युजन होऊ शकता तुम्ही. संसद यांची दोघांची सुद्धा नाही का संख्या घटनेत दिलेली नाही आहे, म्हणून यांनी ठरवत असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे कलम 217 मध्ये काय म्हटलेलं आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कलम 217 मध्ये आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्ती कोण करते, तर राष्ट्रपती करत असते. पण कशी करत असते माहीत आहे का, हे राष्ट्रपतीच करते, परंतु सल्ला कोणाचा, विचार कोणाचा घेते, तर CJI ज्याला आपण सरन्यायाधीश म्हणतो ना, भारताचे सर्वोच्च सरन्यायाधीश. त्यानंतर संबंधित राज्याचा राज्यपाल याची विचार घेत असते, विचार घेत असते, लक्षात ठेवा. आणि अन्य न्यायाधीशाच्या बाबतीत जर म्हटलं तर राष्ट्रपती, CJI संबंधित राज्याचा राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, 3 गोष्टी येते कोणा अन्य न्यायाधीश संबंधी. हे सुद्धा लक्षात तुम्ही घ्या. हे 217 मध्ये म्हटलेलं आहे आपल्याला, हे इतकं तुम्हाला सफिशियंट आहे, लक्षात ठेवणं. हे जे आहे कलम 217(1) मध्ये म्हणू शकतो आपण याला, म्हणजे 217 मध्येच उल्लेख आहे. आणि कलम 217(2) मध्ये काय दिलेलं आहे, म्हणजे 217 मध्ये उल्लेख आहे, परंतु 217 सब कलम 2 मध्ये 217(1) मध्ये आपण पाहिलं होतं. तर यामध्ये दिलेलं आहे पात्रता, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता, ज्याच्यावर प्रश्न आपल्याला आलेला आहे. तर काय पात्रता आहे, तर भारताचा नागरिक पाहिजे, बरोबर आहे. आताच प्रश्न आला त्याच्यावर मेन्सले 2 नंबर भारताचा नागरिक पाहिजे. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की यांना 10 वर्ष काय पाहिजे, न्यायिक पदाचा अनुभव, न्यायिक पदावर काम, म्हणजे 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग नाही का, त्यांना 10 वर्ष न्यायिक पदावर काम पाहिजे, ज्याला आपण न्यायाधीश सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर 10 वर्ष काय असलं पाहिजे, यामध्ये वकिलीचा अनुभव असला पाहिजे, ज्याला अधिवक्ता अनुभव म्हणतो ना, 10 वर्ष. याच्या 10 भारताचा नागरिक, या 3च गोष्टी म्हटलेल्या आहे. आणि आता लक्षात ठेवण्याची गोष्ट काय माहीत आहे का, यामध्ये नाही का कोणत्या गोष्टी नाही आहेत, किमान वयाची पात्रता देण्यात आली का, यांची नाही. किमान वयाची पात्रता दोघाले नाही आहे, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने. यांची मॅक्झिमम आहे, जशी की सर्वोच्च न्यायालयाची मॅक्झिमम किती आहे, तर 65 वर्ष आणि उच्च न्यायालयाची 62 वर्ष. ही मॅक्झिमम आहे, पण किमान आहे का, नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि एक सर्वोच्च न्यायालयासंबंधीची एक पात्रता आहे निष्णात कायदे पंडित, सर्वोच्च न्यायालयाची एक पात्रता आहे निष्णात कायदे पंडित, पण यांची आहे का, नाही आहे. उच्च न्यायालयासंबंधी निष्णात कायदेमध्ये तरतूद नाही आहे. हे आता आपण काय पाहू, सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा पाहून घेऊ, जेणेकरून नाही का कन्फ्युजन होणार नाही तुमचं. बघा, सर्वोच्च न्यायालयाची पात्रता आहे भारताचा नागरिक असला पाहिजे, हे तर माहीत आहे सर्वाला, भारताचा नागरिक. 2 नंबर सर्वात मेन आहे न्यायिक पद, ज्याला म्हणतो ना आपण न्यायिक पद, म्हणजे न्यायाधीश. याचा अनुभव किती आहे, इथं 5 वर्ष आहे, तिथं किती आहे, 10 वर्ष आहे, लिहून ठेवता एका जागी, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल आणखी, हे न्यायिक पद. आणि वकिलीचा अनुभव किती आहे, इथं वकील, इथं 10 वर्ष आहे. फक्त इथं डिफरंट काय आहे, हे 2 नंबर, इथं 5 वर्ष आहे, तिथं 10 आहे, तिथं दोन्ही 10 आहे, इथं 5-10 आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एक चौथी ॲड केलेली आहे इथं, जे पात्रता उच्च न्यायालयामध्ये नाही आहे, निष्णात कायदे पंडित. राष्ट्रपतीच्या मते निष्णात कायदे पंडित ही तरतूद सांगितलेली आहे. हे तुम्ही नोट डाऊन करा, याच्यावर प्रश्न आलेले आहे. हे 4 पात्रता आहे, फरक लक्षात ठेवा. न्यायिक पदाचा 5 वर्ष आहे आणि उच्च न्यायालयात 10 वर्ष आहे, बाकी कॉमन. आणि ही एक चौथी सेंटेन्स, हे सर्वोच्च न्यायालयाबाबतीतच आहे, हे तुम्हाला पात्रतेवर सांगितलेलं आहे मी. इतकी जरी माहिती तुम्हाला सफिशियंट आहे, पात्रतासुद्धा सांगितली मी. आणि एक लक्षात ठेवा, उच्च न्यायालयाचं निवृत्त वय किती आहे, 62 वर्ष आहे ना उच्च न्यायालयाचं. बघा, उच्च न्यायालयाचं निवृत्त वय किती आहे, किमान वय कोणाचंच नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाचं किमान वय न्याय दिलेलं आहे नाही, इथं 62 वर्ष आहे, हे 65 वर्ष आहे. परंतु हे 60 वरून 62 कधी करण्यात आलं, याच्यावर प्रश्न आहे. ती घटनादुरुस्ती आहे, 15वी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली होती, हे 1963ला. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे PIQ, हे तुम्हाला समजणारच आहे नंतर. आणि आपल्याला यांना पदावरून कसं दूर केले जाते, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. कोणाला, या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला
किंवा सुप्रीम कोर्टच्या हायकोर्टच्या न्यायाधीशांना पदावर दूर करण्याची पद्धत कशी आहे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावर दूर करण्याची पद्धत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच आहे, लक्षात ठेवता. म्हणजे आपण इथं विशेष बहुमतानंच काढलं जाते, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. इतकं सफिशियंट आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता आपण नाही का नंतरच्या व्हिडिओमध्ये उच्च न्यायालयासंबंधी बाकीचे जे कलम आहेत ते महत्त्वाचे घेऊ, नंतर मोठा व्हिडिओ बनवून घेऊ. त्यामुळे अशा पद्धतीने आपण नाही का पॉलिटीचे प्रश्न पाहिलेले आहे 15. त्यापैकी नाही का 14 क्वेश्चन रिपीट आहे. एक क्वेश्चन फक्त ते मुन्सी अय्यंगारचा नाही का थोडा आउट ऑफ होता, तर ते सुद्धा पाहू आपण. जर आपल्याला 14 प्रश्न आपले यायलेच पाहिजे, कारण की सोप्या कॅटेगरीतले आहे. जर तुमचे 10-12 येत असेल तर नक्कीच तुम्ही नाही का PIQ पाहणं अपेक्षित आहे. आणि आता जे येणारी 25साठी आहे याच्यामध्ये पैकीच्या पैकी किंवा 14 म्हणजे पेपर जर आपल्याला रिपीट झाला तर आपल्याला ते पडले पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ नाही का थोडा मोठा बनत आहे, त्यामुळे फक्त माझा एकच उद्देश आहे, तुम्हाला जवळपास 100 क्वेश्चन जरी दिले आपण पॉलिटीचे, तर ते 100 क्वेश्चन ॲनालिसिस करून नाही का जवळपास 20 पेपर सेटचं काम केलं पाहिजे त्याने, 20 ते 30 पेपर सेटचं. म्हणजे या 100 क्वेश्चनवर बरीच माहिती तुमची रिव्हिजनच झाली पाहिजे, हे उद्देश आहे माझा. मोठा असला तरी नक्कीच बघा, नक्कीच फायदा होईल. यानंतर आपण नाही का नवीन विषयाचं घेऊ, जेणेकरून आपण आत्तापर्यंत इतिहास भूगोलचे 10 क्वेश्चन्स आणि आता पॉलिटीचे 15 असे घेतले आहे. आपण पूर्ण घेऊ, जेणेकरून आपल्याला नाही का 100 जर आपण प्रश्न घेतले तर 100 प्रकारचे घेऊ आपण, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते पॉलिटीचा बराच भाग कव्हर होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.